आणि त्यांच्याबरोबर मैत्री करणं, त्यांच्याबरोबर जीवन घालवणं किंवा त्यांच्याबरोबर निश्चितच सर्व प्रकारच्या जे आपण म्हणतो की रिलेशन ठेवणं त्यांना आवडतं. परंतु काही लोक जे असतात ते दोष, चुका, बडबड ह्याकडे जातात आणि ते एकटे पडतात. कारण की त्यांची, जसं मी सुरुवातीला सांगितलं, त्यांच्या वाऱ्याला पण कोणी उभा राहत नाही आणि परिणाम हा होतो की ते जसं म्हणतात ना, त्यांना ती संधी न मिळण्यामुळे, त्याची उपासमार झाल्यामुळे ते स्वतःला जीवाला ते जळत राहतात की कोणाला शोधून कोणाला बोलू, कोणाला बोलू. आणि त्या प्रकारे ते मनामधून अंतःकरण फ्रस्ट्रेट होतात. आणि ही बाब देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आज जेव्हा आपल्याला माहित आहे की लवकरच 20 तारखेला इलेक्शन आहे ना, पोलिंग आहे, मतदान आहे. आणि यावेळेस आपल्याला जर टीव्ही उघडला किंवा न्यूजपेपर वाचला तर एकमेकावर दोष लावणं, एकमेकावर अटॅक करणं, एकमेकांना बोल लावणं, एकमेकांवर निश्चितच आरोपांचा भडीमार करणं हे आपल्याला दिसून येतं. परंतु ही बाब पण खरी आहे की हेच लोक जे एकमेकांना आरोप लावतात, भडीमार करतात, असं वाटतं की ते जीवाचे शत्रू झालेले आहे, ते घराने त्यांचे शत्रू आहे. परंतु तेच लोक 20 तारखेला 21 तारखेला गळ्यात गळे घालून बसतात आणि त्यांना फॉलो करणारे लोक भांडतच बसतात आपसात. आणि अनेकदा ही बाब भारतामध्ये जास्त प्रसिद्ध आहे की वरचे लोक एकमेकांना शिव्या देतात, सगळं काय करतात, मग ते त्यांच्या खालचे लोक पण ते शिकतात आणि ते देखील आपल्या अपोजिशन, ज्याचे विरोध आहेत, त्यांना ते बोलतात, बोल लावतात. परंतु जे मोठे लोक आहेत ते गळ्यात गळा घालून फिरतात आणि मग बारकेच लढत बसतात किंवा कार्यकर्तेच आपसामध्ये झगडत बसतात. प्रियांनो, एक बाब लक्षात ठेवायची गरज आहे की प्रत्येक व्यक्ती जो बोलतो तोच फसतो. यांनी समेट केला ते आनंदाने, एकमेकांनी प्रेमाने, गोडी गुलाबाने जगायला लागतात आणि आपण लोक जे त्यांचे कार्यकर्ते ते फसून जातो. ऍक्च्युली आपला काही फार त्याच्यात लाभ होणार नाही. तो पदावर बसला, तो निवडून आला तरी आपल्याला फार मोठं काही पद कोणी काही देणार नाही. परंतु ही बाब लक्षात ठेवण्याची गरज आहे आपल्याला की सत्य काय आणि असत्य काय हे जोवर आपण ओळखत नाही आणि नुसती बडबडच करत सुटतो किंवा कोणाच्या तरी दबाव आणि कोणाच्या तरी आपण म्हणूया की इन्फ्लुएन्स खाली आपण आपलं चरित्र बदलून टाकतो, तर त्यामुळे आपल्याला काय होतं की आपल्याला नुकसान जास्त होतं. अनेक घरांमध्ये असं दिसतं की आई वडील जास्त बडबड करणारे असतात किंवा असे नेता ज्यांना ते फॉलो करतात ते असे एकमेकांवर अटॅक करणार. मग त्यांचे कार्यकर्ता किंवा त्यांचे लेकरांना असं वाटतं आपणही तसंच बनावं आणि ते देखील त्यांची स्टाईल, ती देखील त्यांच्या प्रकारे जी त्यांची बोलण्याची पद्धत आहे ते देखील शिकून घेतात आणि ते देखील त्याच प्रकारे बोलायला लागतात. आणि त्याचा त्यांना फार अभिमान वाटतो की माझे वडील, माझे नेता, हे सर्व लोक तसे बडबड करतात, मग मी पण ती स्टाईल मारत. आणि त्यामुळे ही एक परंपरा बनून जाते आणि याला निश्चितच एक धोकादायक बाब आहे. आणि यामुळेच आपल्याला माहिती आहे की भारत देशामध्ये अशा प्रकारचे स्टेटमेंट देऊन, अशा प्रकारचे वातावरण निर्मित करून द्वेष भडकवण्याचा प्रयत्न केला जातो. जाती धर्माच्या विरोधात विद्वेष पसरवला जातो आणि त्यामुळे कदाचित ते काही त्यांचा स्वार्थ साध्य करूनही घेत असतील, परंतु सामान्य लोक जे आहे ते निश्चितच एकमेकांच्यावर आरोप प्रतिआरोप करून दुखावले जातात. त्यांच्यामध्ये जे पहिल्याची प्रीती आहे, एकमेकांना सांभाळून घेण्याची, एकमेकांना गोडी गुलाबावर राहण्याची वृत्ती काय होते, नष्ट होते. आणि त्याचा परिणाम हे होतं, की त्या देशामध्ये, त्या घरामध्ये, त्या कुटुंबामध्ये किंवा त्या मंदिरामध्ये आपल्याला असं दिसतं की प्रीती थंडावत जाते. त्यामुळे प्रियांनो, आपल्या स्वार्थासाठी किंवा आपल्या धार्मिक मी चांगला आहे, माझे मुद्दे फार महत्वाचे हे दाखवून अनेक लोक जर श्रेष्ठता दाखवायचा प्रयत्न करत आहे आणि दुसऱ्यांना दुखवून
ह्याच्यामध्ये अक्कल नाही, ह्यांना काही कळत नाही, हे अतिशय टाकाऊ लोक आहे, हे अतिशय पापिष्ट लोक आहे, अशा प्रकारची दाखवण्याची वृत्ती ही कदाचित काही समय तुम्हाला काहीतरी एखादा पद मान मिळवून देईल, परंतु मला सांगू द्या, हे देवाच्या वचनामध्ये 7व्या अध्यायामध्ये मत्तई कृत्यामध्ये असं लिहिलं की जर तुम्ही दोष काढाल तर तुमचा देखील दोष काढण्यात येईल, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत देण्यात येईल. मत्तई 7व्या अध्यायामध्ये आहोत. हो प्रियांनो, जो खड्डा खोदेगा तोच त्याच्यात पाडला. वचन येशू ख्रिस्त म्हणतो, ज्या तलवारीने तू आक्रमण करतो त्या तलवारीनेच तुझा घात होणार आहे. हे वचन, ही म्हण, हे सर्वत्र आपल्याकडे ओळखीचे की जो खड्डा खोदतो त्याच्यासाठीच त्या खड्ड्यामध्ये जाण्याची वेळ येते. ही बाब फार आपण म्हणू पवित्र शास्त्राचा किंवा गहन रहस्य नाहीये, ही ओपन सिक्रेट आहे की ज्यामध्ये लोक त्या खड्ड्यातच पडताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे आपलं चालचणूक जे आहे एक ख्रिस्ती म्हणून ते कशा प्रकारचं असायचं हे फार गरजेचं आहे, ते जाणून घेणे गरजेचं आहे. त्यामुळे अनेकदा आपल्या मुसळ जे डोळ्यातले त्याच्याकडे ध्यान किंवा लक्ष न देता आपण भावाच्या डोळ्यातलं कुसळ काढू इच्छितो तर निश्चितच आपल्याला अपयश येणार आहे. आपलेच डोळे, आपलेच विचार, आपलीच जी विचारसरणी ही चुकीची आहे आणि आपण लोकांना सुधरवत आहोत, आपण लोकांना बळबळ करत आहोत, आपण लोकांना बोध करत आहोत. त्याने काही लाभ होणार नाही, तुमचीच फट्टा होणार आहे, तुम्हीच फसणार आहे. ही बाब देखील लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कारण की पवित्र शास्त्रामध्ये निश्चितच काही वचन जे आहे त्यावरून ही बाब आपल्याला लक्षात येते की मत्तई शुभवर्तमान 12व्या अध्यायामध्ये आपण जाऊया आणि त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त परत एक बार बोलणाऱ्याच्या संदर्भात 33 ते 37 मध्ये 12व्या अध्यायामध्ये परत एक बार असंच म्हणत आहे. 35 पासून पुढे वाचतो. मत्तई 12 आणि 35. चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगले काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट काढतो. मी तुम्हाला सांगतो की माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. जो जो शब्द, आता इथे फार मोठं स्टेटमेंट, खूप मोठमोठे भांडणं, खूप वर्षानुवर्ष चालणाऱ्या भांडणांच्या बद्दल देव नाही सांगत आहे. काही लोकांच्या पिढ्या तर पिढ्या भांडणच चालू आहे. हे पिढी गेली, दुसरी पिढी तेच भांडतच आहे. हे अशा वर्षानुवर्ष भांडण्याच्या बद्दल नाही. शब्द, एक शब्द देखील माणसाला दुखवण्यासाठी, एक शब्द देखील माणसाला खाली पाडण्यासाठी, एक शब्द देखील अनेकांना हर्ट करण्यासाठी, अंतकण दुखवण्यासाठी पुरेसा आहे. आणि त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त स्पष्ट सांगतो की जो शब्द व्यर्थ होईल त्याची नोंद देव करत आहे, त्याची नोंद देव करत आहे. त्यामुळे आपण जर लहान आहोत तर लहानासारखंच आपलं बोलणं असावं. अनेकदा आपण आपल्या लहान लेकरांना म्हणतो, अरे तू आहे केवढाचा, बोलतो केवढा. बरोबर आहे की नाही? ऐकलं की नाही? अनेकदा तू आहे एवढीशी चिमुकली, पण तुझे बोलणं बघा कुठे कुठे चाललं. का बोलतो आपण असं? कारण की आपल्याला माहित आहे की वयाच्या हिशोबाने बोलण्याच्या मर्यादा ठरतात. ठीक आहे, एखादा वयस्कर माणूस एक तरुणाला बोलला, एखादा वयस्कर माणूस जो आहे आपल्या मुलांना नातवंडा बोलला, तर एकदा थोडस समजण्यासारखं आहे की कारण की त्यांनी पुष्कळ पावसाळे बघितले असतात, त्यांना पुष्कळ अनुभव असतो आणि त्यांना पुष्कळ ज्ञान असतं. त्यामुळे ते एकदा ग्राह्य ठरलं जातं. परंतु एखादा लहान मुलगा किंवा मुलगी जी लहान आहे, शाळेला जाते, परंतु ती जर उलटून बोलायला लागली तर आपण हे बोलतो की बघ तुझं वय काय आणि तू बोलतो काय, वय काय आणि बोलतो काय. यस, निश्चितच ही बाब फार महत्वाची आहे. अनेकदा लोक, लहान लेकरं मोठ्या माणसांमध्ये बसतात. आता हे का बोलतात हे देखील आपल्याला, लहान लेकरं मोठ्या माणसांमध्ये बसतात आणि आपसामध्ये बायांची जे काही चर्चा आहे, आई वडिलांची जे काही चर्चा आहे, शेजाऱ्यांवर ते ऐकतात ते.
आणि त्यांच्या मनामध्ये घर बसून जातं की अरे ही बाई आणि हा भाव तर बेकार आहे, आणि मग ते शिकून जातात आणि मग ते अचानक बोलतात मध्ये येऊन, आणि मग आपण होतो ए काय का हे त्यांना काही स्वप्न नाही पडले. त्यांनी आई वडील किंवा वडील जनांच्या मध्ये बसून काही शब्द शिकले आणि त्यांनी आपलं मत बनवलं की हे आंटी, हा अंकल, हा आजोबा, हा म्हातारा, ही म्हातारी अशी अशी आहे, आणि मग ते बोलतात. ते अजाण असतात, त्यांना त्याचं माहिती नसतं, त्यांनी त्याचा काही अभ्यासही केला नसता, पण तो सहज बोलून जातात. आणि आपण म्हणतो अरे तू आहे केवढा आणि बोलतो किती, हे जरी असलं तरी ती त्यांचं बोलणं देखील हर्ट करून जातं. हो प्रियांनो, एक बाब लक्षात ठेवा, बोलण्याच्या अगोदर येशू ख्रिस्ताचं हे वचन जे मत्ते शुभवर्तमानामध्ये 12व्या अध्यायामध्ये लिहिलेले की माणसे जो जो शब्द व्यर्थ किंवा व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब न्यायाच्या दिवशी ठरेल. पण काय होईल न्यायाच्या दिवशी? 37 वचनामध्ये लिहिलेलं आहे, कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोष ठरशील किंवा बोलण्यावरूनच दोषी देखील ठरशील. तू फार मोठे पाप केलेले आहे, तू फार व्यभिचार केलेले आहे, तू कोणाचा मर्डर केलेला आहे, कोणाचा खून केलेला आहे, असं जरी नसलं परंतु शब्दांमुळे आपण दोषी किंवा पापी ठरू शकतो. आणि अनेकदा व्यक्ती त्याला गांभीर्याने घेत नाही आणि ते सहजासहजी कॅज्युअली म्हणतात हा तर माझा स्वभाव आहे, हा तर माझा स्वभाव आहे, किंवा वडील जण म्हणतात हा तर माझा अधिकार आहे, मी नाही बोलणार तर कोण बोलणार, आज जर मी गप्प. आणि अनेकदा आपण काही न विचार करता सहजच आपल्या तोंडाचा पट्टा सुरू करतो आणि त्याचा परिणाम हा होतो की व्यक्ती ज्याला प्रोत्साहन मिळायला पाहिजे, व्यक्ती ज्याला प्रेमाची गरज आहे, व्यक्ती ज्याला सहानुभूतीची गरज आहे, ते न सापडता त्याचं खच्चीकरण होते, तो दुखावला जातो, त्याचं हृदय तुटतं, त्याचं अंतकर्ण दुभागलं जातं आणि तो वर जाण्याच्या आगे आणखी निराशेमध्ये, तो अनेकदा डिप्रेशन मध्ये जातो आणि त्याच्यासाठी आपदोषी ठरतो. हो प्रियांनो, ह्या जगामध्ये आम्ही ख्रिस्ती आहोत आणि ख्रिस्ती हे नम्र म्हणून ओळखले जातात, ख्रिस्ती हे एकमेकांवर प्रीतीसाठी ओळखले जातात, ख्रिस्ती हे सर्व सेवाभावी म्हणून ओळखले जातात. आणि या सर्वांच्या पाठीमागे एक जरी शिक्षण असलं परंतु ते शिक्षण हे देखील आहे की तो शब्दांच्या द्वारे, त्याच्या बोलण्याच्या द्वारे या सगळ्या गोष्टी प्रदर्शित करत राहतो. कारण की आमचं बोलणं मिठासारखं रुचकर असणं देखील गरजेचं आहे. आणि ह्यामुळे प्रियांनो, ह्यामुळे आपले भाषण, आपले संदेश व इतर धर्माचे भाषण आणि संदेशामध्ये फरक असतो. आपण लोकांना टोचून बोलत नाही, आपण लोकांना दुखवत नाही, तर आपण सर्वांवर प्रीती करतो, देव त्यांच्यावर प्रीती करतो हे आपण जाहीर करत राहतो. आणि यामुळे आम्ही फार शहाणे आहोत, आम्ही फार ज्ञानी आहोत हे तुमच्या आणि माझ्या संभाषणातून दिसता कामा नये. आणि यासाठी प्रियांनो, ही बाब जाणणं अतिशय महत्वाचं आहे. हो प्रियांनो, अनेकदा आपण म्हणतो की काय होतं आम्हाला, परंतु एक लक्षात ठेवा, जसं मी मागे पण एकदा उदाहरण दिलं होतं, परत मी रिपीट करतो की मधुमाशी जी असते त्याला छेडल्यानंतर ती काय करते? दंश मारते. या दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे की पत्रकार लोक जे असतात, एखादा पॉलिटिकल लीडर बसतो आणि पत्रकार लोक त्याला छेडत राहतात, उचकवतात, ज्याला आपण म्हणतो उचकवतात, काहीतरी असे मुद्दे सांगतात, हो ते तसे तुमच्याबद्दल बोलले, मग ते तसे तुमच्याबद्दल बोलले, की मग हो का असा बोलला की मग ते बोलतात तिथून, है ना. अनेकदा आपण बघतो की पत्रकार लोक जे असतात ते काय करतात, या दिवसामध्ये जे नेता लोक आहेत त्यांना उचकवण्याचं काम करतात. का करतात? कारण की तो काहीतरी बोलेल आणि लगेच ब्रेकिंग न्यूज बनवून टाकतात की असं 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 ह्याच्याबद्दल त्यांनी बोललं, त्याच्याबद्दल ह्यांनी बोललं. हे पत्रकारांचा खेळ आहे. परंतु जो हुशार असतो नेता, तो हसत त्याला सामोरे जातो आणि कधी कधी त्याला सापडत नाही, मग तो नो कमेंट्स, आम्हाला बोलायचं नाही बाबा, त्याच्याबद्दल बोलायचं नाही. आता या दिवसामध्ये तर आपल्याला टीव्ही न्यूज याच्यामध्ये ही बाब दिसून. यस प्रियांनो, सैतानाचं काम आहे तुम्हाला उचकवण्याचं, सैतानाचं काम आहे तुम्हाला निश्चितच अशा प्रकारे उद्वेगित करायचं की तुमच्या मुखातून ते बाहेर निघावं.
परंतु जो चांगला व्यक्ती आहे, आताच आपण वाचलेला आहे की जो चांगला व्यक्ती आहे तो आपल्या मुखातून, आपल्या भांडारातून चांगलेच काढतो, आणि वाईट तो आपल्या भांडारातून नेहमी वाईटच काढणार. जर आपलं हृदय हे स्वच्छ आहे, शुद्ध आहे, आणि कोणाच्या विरोधात आपल्या मनामध्ये काही नाही, त्या लोकांनी किती आपल्याला भडकवलं, की ती बाई तुझ्याबद्दल अशी बोलली, तो त्याच्याबद्दल असा बोलला, आणि ते तर तुमच्याबद्दल असे बोलता, मग आपण काही रिएक्ट नाही करणार. ठीक आहे बाबा, त्यांना तसं वाटतं का, असं मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. परंतु ज्यांचं मनामध्ये ते भरलेलं असतं त्यांना मग असं कोणीतरी बोललं की ते लगेच फुटून पडतात, स्फोट होतो, आणि मग नाही ते बोलून जातात, आणि परिणाम हा होतो की आपला स्वभाव, जो लपलेला स्वभाव आहे, जो गुप्त स्वभाव आहे, जे गुप्त पाप आहे, जे अंतःकरणात दबलेले जे अनेक गोष्टी आहे, जे द्वेष आहे, जे घृणा आहे, ती बाहेर उफाळून निघते, आणि मग काही लोकांना कदाचित समाधान वाटतं, परंतु ज्यांच्याबद्दल आपण बोललो ते दुखवले जातात, किंवा आपला स्वभाव जो आहे, आपण किती खालच्या दर्जाचे आहोत हे दिसून येतं, हे दिसून येतं. आणि यामुळे परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की सर्वप्रथम बोलण्याच्या साठी जो भांडार आहे तो जर तुम्ही स्वच्छ ठेवला, शुद्ध ठेवला, पवित्र ठेवला, तर तुम्ही तसं काही बोलणारच नाही, कारण की तुम्हाला त्याच्याबद्दल अनेक गोष्टी माहीत आहेत. तो आमचा विरोधक आहे, त्याने आम्हाला दुखवलं, त्याने आमच्या विरोधात अनेक गोष्टी केलेल्या आहेत, त्याने अनेक गोष्टी आमच्या विरोधात घडून आणलेल्या आहे. या सगळ्या गोष्टी जरी होत असल्या तरी आम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, त्या गोष्टी मनाला लावून घेत नाही, कारण की आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की आमचा देव क्षमाशील देव आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि माझा देव जर क्षमा करतो आणि मी साठवून ठेवतो आणि बदला घ्यायचा विचार करतो, तर हे योग्य नाही. आणि हेच मधुमाशांच्या बद्दल होतं की जेव्हा आपण त्याला छेडतो तेव्हा ती बदला घेण्यासाठी ते आम्हाला निश्चितच आम्हावर हल्ला करतात, आणि हल्ला केल्यानंतर ते आमचा चावा घेतात, डंख मारतात, आणि ते दिल्यानंतर काय होतं, कदाचित त्यांना समाधान वाटत असेल की बाबा त्यांनी माझा अशा प्रकारे केल्यामुळे मी आज त्याला दंश केलेला आहे. परंतु हे पण खरं आहे की त्याचं जे समोरचं जे टोक असतं, ज्याने ते चावतात, ते आपल्या शरीरामध्ये तुटून जातं, आणि परिणामस्वरूप काही समयानंतर ती मधुमाशी मरून जाते. हो प्रियांनो, आम्ही कदाचित कोणाला दुःखावू, आम्ही कोणाला तरी बोलून जाऊ, परंतु एक लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी आत्म्यामध्ये मरतो, कारण की तुम्ही देवाला, तुमच्या प्रिय देवाला दुःखी केलेलं आहे. तुमचं मुख आपण त्या देवाच्या समोर, देवाच्या माणसांसाठी उघडं केलेलं आहे. आणि त्यामुळे इफिसकारास पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेले 6व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण जातो, हे का करू नये आपण, इफिसकारास पत्र 6व्या अध्यायामध्ये ही लिहिलेलं आहे की 10वं वचन बघा की शेवटी प्रभूमध्ये त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत. त्याचं सामर्थ्य हे नाहीये की कोणाला तरी पाळा, कोणाला तरी मारा, कोणाला तरी छळा, कोणावर अत्याचार करा. तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्ही जगाचे सामर्थ्यशाली देवाचे लोक आहात, त्यामुळे तुमच्या हातात ताकद आहे, तुमच्या हातामध्ये बळ आहे. परंतु याचा अर्थ हा नाही की तुम्ही वाटेल ते करू शकतात, कारण की आज देखील जगामध्ये सामर्थ्य देवाचं आहे, आणि दुसऱ्या बाजूला एक सामर्थ्य जे जगाचा अधिपती सैतानाचा आहे. आम्ही दोघांपैकी एकाच्या हाताची खेळणी बनू शकतो. आपण सैतानाच्या हाताची खेळणी निश्चितच बनणार नाही, तर देवाच्या सेवेकरी म्हणून बनतो. परंतु अनेकदा आपण सैतानाच्या हाताची खेळणी बनतो, आणि पुढे लिहिलेले की सैतानाच्या डावपेच्या पुढे तुम्हाला टिकाव धरता यावं म्हणून देवाची शस्त्र सामग्री धरा. देवाची शस्त्र सामग्री धरा, फार महत्वाचं. ह्या जगामध्ये राहत असताना, आम्ही वावरत असताना, आम्ही आपल्या तोंडाचा पट्टा जो आहे, किंवा आपण म्हणतो जीभ जे आहे ती अतिशय घातक आहे, अग्नी आहे, ती जाळून भस्म करणारी आहे. या सर्व गोष्टीचा आम्ही सहारा घेतो, कारण की आमच्या अंतःकरणामध्ये काय आहे, सगळं मलिनता भरलेली,
द्वेष घृणा भरलेले, आणि मग ते जिभेच्या द्वारे बाहेर निघतं आणि ते अग्नीचं काम करतं. आणि जसं नगराला ते किंवा गावाला किंवा घराला जाळून टाकणारी अग्नी, त्याचप्रमाणे लोकांच्या हृदयाला ते जाळून टाकतं, कारण की ते आमच्या अंतःकरणात सगळं भरलेलं आहे. इथे लिहिलेलं स्पष्ट की आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे, सत्ताबरोबर नव्हे, अधिकाऱ्याबरोबर नव्हे, तर सध्याच्या काळोखा जगातल्या अधिपती बरोबर आहे, आकाशातल्या दुरात्म्या समूहा बरोबर आहे. आपलं झगडणं कोणाबरोबर नाहीये. सांगा आता इथे काय लिहिलंय, कोणाबरोबर आहे आणि कोणाबरोबर नाही. वाचलं का? इपिस्करात पत्र 6 अध्याय 12 वचन हे सगळ्यांनी उघडलं असेल तर कोणाबरोबर आहे आणि कोणाबरोबर नाही या 2 गोष्टी लिहिलेल्या. तर कोणाबरोबर नाहीये हे सांगा मला. रक्त मांसवाले लोक कोण आहे? भूतखेत, शैतान, कोण आहे? जे जिवंत आहे, जे जिवंत आहे त्यांना रक्त मांसाचे लोक म्हटलेले आहे. आणि त्या रक्त मांसाचे लोक आपले शत्रू नाही, आपले शत्रू नाही. मग आता ते कोणत्याही जातीचे असतील, कोणत्याही धर्माचे असतील, कोणत्याही देशाचे असतील, त्यांचं आणि आपलं शत्रुत्व यासाठी नाही की ज्या प्रकारे रक्त मांसाचे ते लोक आहे, रक्त मांसाचे आम्ही आहोत. आम्हाला एकच संधी आहे या जगामध्ये, आम्हाला एकच संधी आहे जगामध्ये की आम्ही जोपर्यंत आपल्या शरीरावर रक्त आणि मांस आहे तोपर्यंतच आपण देव आणि देवाचं कार्य करू शकतो. आजच आम्हामध्ये रेव्हरंट सुशील कुमार खिल्लारे पाळक साहेब आहे ना, आज ते प्रभूकडे गेलेले आहे. आज दुपारीच फ्युनरलसाठी क्राइस्ट चर्चमध्ये, आणि पुढे मी गेलो आणि ही बाब फार महत्वाची. आपल्या चर्चमध्ये पण खिल्लारे पाळक साहेब अनेकदा संदेश देण्यासाठी येऊन गेलेले, परंतु आज ते प्रभूमध्ये नाही, ते झोपी गेलेले आहे. त्यांचे बंधू लोंढे फॅमिली आपल्याकडे अनेकदा येतात आणि अनेक गीतांचा कार्यक्रम देखील त्यांच्या घराने आपल्याला दिलेला आहे. प्रियांनो, जोपर्यंत आपण जगत आहोत तोपर्यंत आपण रक्त मांसाचे आहोत. एकदा आपण या जगातून निघून गेलं तर मग आपल्याला कार्य हे सगळे बंद होतात. मग जोवर आपण जीवित आहोत, जोपर्यंत आपण जगत आहोत, आपलं शत्रुत्व या रक्त मांसाच्या लोकांशी नाहीच आहे. त्यामुळे मग आपण बोलतो का त्यांच्याशी अशा प्रकारे? आम्ही त्यांची निंदा का करतो? आम्ही त्यांच्यावर द्वेष का करतो? आम्ही त्यांच्या विरोधात बडबड का करतो? का आमच्यामध्ये त्याच्यामध्ये क्षमाशीलता दिसत नाही? कारण की आमचा ताबा सैतानाने आणि सैतानी विचाराने घेतलेला आहे. आम्हाला अनेक जण म्हणतात आज जाऊ द्या स्वर्ग नरक, काय जोवर मी जगतो ना मी तिला सोडणारच नाही. तिचं तोंड बघितलं, त्यांचं तोंड बघितलं की माझा दिवसच खराब जातो. आपण किती मोठं स्टेटमेंट करत आहे इथे. आता जो शब्द तो व्यर्थ बोलल, आता इथे येशूने काय सांगितलं, जो एक शब्द देखील व्यर्थ बोलला तर त्याचा हिशोब न्यायाचे समय देणार. आपण तो किती बोलून जातो, किती बोलतो आहो. देव बघतो, म्हणजे अरे हाय एवढासा कीटक सारखा बडबड तरी केवढा करता येतो. स्वर्गापर्यंत नरकापर्यंत त्याचा आवाज चाललेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी काय देव नोंद घेत नाही का? आपण कोणतं मोठं युद्ध जिंकत आहात, आम्ही कोणत्या मोठ्या लढाया जिंकत आहे, तुम्ही कोणते मोठे राजा महाराजा आणि कोणतं फार मोठी प्रतिष्ठा त्या व्यक्तीला छळून त्याच्यावर अत्याचार करून त्याला बोलणं लावून मिळवत आहे की त्याचं जीवन बदलून टाकत आहात का? तुम्हाला असं वाटतं का अशा केल्याने बदलणार? अहो, आजकाल घरातल्या लहान मुलांना तुम्ही 2-4 शब्द बोला तर तो उठून उलट देतो तुम्हाला. तुम्ही काय लोकांना, मोठ्या लोकांना बदलणार आहे? आज आपण बघत आहोत का आपण साधा मोबाईलच्या बद्दल बोललं तरी पोरं चिडून बसतात आणि काही जीवाचं बरं वाईट करतात. आजकाल लोक म्हणतात बोलूच नाही. आजकाल तर तो काळा झालेला आहे जेव्हा इंडियात तरी नाही ते, परंतु युरोप आणि फॉरेन मध्ये गेलं की काही जरी बोललं मग मीडिया झाले पोलीस कंप्लेंट करतात की आई वडिलांना धरून नेतात. बरोबर आहे ना मृण्मयी मॅडम? हे स्ट्रिक्ट रूल आहे. आई वडिलांनी मुलांना काही बोलू नये, कारण मुलं जर गेले त्यांनी कंप्लेंट केली तर आई वडिलांना त्याचा दंड भोगावा लागल. इतके कडक नियम झालेले. याला ह्युमन राईट्स आपण म्हणतो की प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. त्यांना त्यांच्या हिशोबाने जगू द्या, त्यांना त्यांच्या हिशोबाने जगू द्या. परंतु मागच्या वेळेस देखील मी आपल्याला सांगितलं की ख्रिस्ती म्हणून आपण तसं करू शकत नाही. माइंड युअर बिझनेस हा ख्रिस्ती लोकांसाठी नाही. जो दुःखात आहे, जो कष्टात, संकटात आहे, त्यांना बोलून सुधारायचं नाही तर त्यांना मदत करून त्यांच्यामध्ये सुधार घडून आणायचा. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक नुसतं बोलतात पण मदतीचा हात देत नाही. ख्रिस्ती लोकांमध्ये उलट आहे
ते पहिले मदतीचा हात देतात आणि मग वचनातून त्यांच्याशी बोलतात. तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये बदल घडून येतो. तेव्हा बदल घडून येतो. आणि या दिवसामध्ये जगामध्ये उलट चालू आहे. लोकांना वाटतं प्रवचन दिलं, लोकांना खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितले, मोठमोठे सिद्धांत आणि फिलॉसॉफी सांगितली की लोक बदलतील. परंतु ते फिलॉसॉफर आले आणि गेले. कदाचित ते एक महापुरुष म्हणून ओळखले जातील, परंतु बोलणे खाणारा, बोलणं सहन करणारा, अत्याचार सहन करणारा देव होता. आणि देवाने जगावर आज देखील सैतानी सत्ता मोडून राज्य प्रस्थापित केलं. त्याचं नाव प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यशाया संदेष्टा म्हणतो की लोकर कातणाऱ्या कोकरासारखा तो गप्प राहिला. पिलात त्याला विचारतो, अरे तू जर काही बोलला नाही, माझ्याकडे सोडण्याचा पण आणि दंड देण्याचा पण अधिकार आहे, परंतु तू बोलणार नाही. तू जर बोलणार नाही तर मला काही करता येणार नाही, मला काही करता येणार नाही. यस, येशू ख्रिस्त त्यावेळेस गप्प राहिला. येशू ख्रिस्त काय गप्प राहणारा होता का? आपल्याला माहिती आहे येशू ख्रिस्ताचं जे 3.5 वर्षाचं सेवा कार्यामध्ये त्यांनी शास्त्री पुरुषींना देखील शब्दांच्या द्वारे, कठीण शब्दांच्या द्वारे बोल लावले. त्याला अधिकार होता, त्याला अधिकार आहे. परंतु काही समय तो जाणून होता की कुठे बोलायला पाहिजे आणि कुठे बोलायला नको. आणि ख्रिस्ती लोकांची ही ओळख आहे. नेहमीच गप्प राहणारे ख्रिस्ती लोक नसतात, परंतु त्यांना या गोष्टीची जाणीव असते की कुठे बोलायचं आणि कुठे बोलायचं नाही. आणि ही बाब, ही टायमिंग ज्याला म्हणतात, ही टायमिंग आहे, ही टायमिंग आहे. अनेक जण म्हणतात काय ते चुकून असं बोलून गेलो राव, हे बोलायची वेळ नव्हती, ही बोलायची वेळ नव्हती आणि आपण बोलून गेलो. कधी कधी कोणी कोणाच्याकडे मयत होते, सगळे दुखावले राहतात, कोणीतरी काहीतरी जोक मारतं, सगळं बघायला लागतं. हे काय विचित्र माणूस आहे का? तर अशा गोष्टी आपल्याला टायमिंग जीवनामध्ये फार महत्वाची, की तुम्ही कोणत्या समय कोणत्या प्रकारच्या गोष्टी बोलतात. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये नेहमी निश्चितच आपण मागितलं प्रीतीचे शब्दाने ते कडे बोल, कठोर बोल बोललेले. हे खरं आहे. तो त्याला अधिकार होता, तो एक संदेष्टा होता. लक्षात ठेवा, लोकांनी काय म्हणून त्याला ओळखलेलं आहे? संदेष्टा. भले त्याला देवाचा पुत्र जरी ते म्हणत नसले, परंतु त्याची ओळख काय होती? संदेष्टा म्हणून होती. का संदेष्टा म्हणून ओळख होती? तो नुसतं बोलत नव्हता, तर देवाच्या अधिकाराने तो अनेकांना बरे करत होता, लोकांना आरोग्य देत होता, तो आंधळ्यांना दृष्टी देत होता, लंगडे चालत होते आणि जे मेलेले ते जीवन देत होते. त्यामुळे त्याच्यामध्ये ताकद होती, त्याच्या बोलण्यामध्ये बळ होतं. आणि त्या बळ आणि त्या ताकद आणि त्या अधिकाराने जेव्हा तो बोलत असे, लोकांच्या हृदयामध्ये कार्य होत असे, लोक बदलत असे, थवेचे थवे त्याच्या मागे चालत असे. या सगळ्या गोष्टी आम्हाला स्पष्ट दिसतात. आणि आज प्रश्न हाच येतो की आज तुमच्यामध्ये जर अधिकार आहे आणि तुम्ही जर योग्य प्रकारे त्याचा बोलतात तर त्याचा लाभ आहे. आता तुम्ही म्हणतील कसं काय पाळक साहेब? आज माता पिता म्हणून तुमच्या मुलावर आणि कन्यांवर तुम्हाला बोलायचा अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की देवापासून दिलेला अधिकार आहे. परंतु आपली कृती एक माता पित्याला शोभेल असं नाही, तर मग तुम्ही बोलू शकत नाही. आपण सगळं खातो पितो मौज मजा करतो, मुलांनी ते सगळं करू नाही अशी अपेक्षा करतो, तर मग मुलं बघून घेणार, ऐकून घेणार नाही. तुमचं आचरण, तुमचे वडीलजनाची आणि श्रेष्ठपणाची छाप मुलांना जर पडली तर बोलायची पण गरज पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आचरणाच्या द्वारे, तुमच्या कृतीच्या द्वारेच मुलांना शिक्षण मिळतं आणि ते योग्य मार्गावर चालतात. परंतु अनेक लोक दुनियाच्या सगळ्या भानगडी करतील, परंतु जे मुलाबाळांना किंवा लहान लोकांना ते खूप बोध करत बसतात आणि त्याचे काही देखील छाप पडत नाही. येशू ख्रिस्त, परत एक बार मी रिपीट करतो, येशू ख्रिस्त सर्व धर्म, सर्व पाप, सर्व अशुद्धीपासून दूर होऊन अधिकारवाण्याने यासाठी बोलू शकत होता की तो नुसतं संदेष्टा म्हणून ओळख जगात आला एवढं नव्हे, तर संदेष्टा म्हणून सामर्थ्याचं सामर्थ्याचं कार्य त्याने केलं आणि त्यामुळे तो अधिकारवाणीने बोलू शकत होता. परंतु काही या समय जेव्हा तो वधस्तंभाकडे वाटचाल करते, तो गप्प राहिला. आणि गप्प राहिल्यामुळे काय होतं?
ते आपल्याला कळतं येशूला त्या वधस्तंभावर जावं लागलं, कारण की तो लढला नाही, तो लढला नाही. आपण म्हणतो हो काय नुसतं ऐकून घ्यायचं, अशा होतं ते आमच्या डोक्यावर चढून बसतील, आमच्यावर अन्याय होईल. येस प्रियांनो, आज मुलं बाळा आई वडिलांना नाही ते बोलतात आणि आई वडिलांना ऐकावं लागत आहे. आणि अशा समय जेव्हा आई वडील जेव्हा उठून बोलतात तेव्हा घरामध्ये भांडणं होतात, फुटाफूट घराची होते, ताटातूट घराची होते. आणि अशा प्रकारचं सैतानाचं कार्य तिथे सुरू होतं. आणि अशा समय जेव्हा पत्नीही बोलत आहे, एका बाजूने पतीही बोलत आहे, अशा समय कोणाला ना कोणाला नमतं घेणं गरजेचं आहे, कोणाला कोणाला नमतं घेणं गरजेचं आहे. हो प्रियांनो, आणि ह्यामुळे मी नेहमी सांगतो की आता आपल्याला कोणता समय कोणत्या गोष्ट बोलायची हे आपण जाणून घ्या. जर नवरा तापलेला आहे तर काही वेळेस पत्नीने शांत बसणं गरजेचं आहे, नंतर तुम्ही बोला. किंवा पत्नी चिडली तर पतीने काही समय ऐकून घेणं, आणि मग जेव्हा डोकं थंड झाल्यानंतर आगसामध्ये बसून तुम्ही समेट करा किंवा चर्चा करा. मतभेद असू शकतात, हे आजकाल खूप डायलॉग आपण पॉलिटिक्स मध्ये असतं, मतभेद असू शकतात, मनभेद असता कामा नाही. कारण की मन तुटलं, मन एकमेकांपासून दूर गेलं, मग तुमचा मतभेद पण होणार नाही आणि प्रीतीचे बोलणंही होणार नाही. आज आम्ही अनेकांचं बघतो, सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी नातलं जे त्यांचा मनभेद झालेले, त्यामुळे ते एकमेकांकडे बघतही नाही, एकमेकांच्या सुखादुखात साथ देत नाही, बोलत नाही. हे आपल्याला समाजामध्ये दिसून येतं. ही बाब लक्षात ठेवा की जगामध्ये आपल्याला देवाने दोन गोष्टी दिलेल्या, एक आहे तोंड आणि दुसरं दिलेले कान. तोंड आणि कान हे दोन्ही गोष्टी दिलेल्या आहे. आणि अनेकदा असं म्हटलं जातं निर्लज्ज सदा का बरं असं म्हटलं जातं, सदा सुखी का असतो निर्लज्ज? कारण की त्याला विचारलं काही बोललं तरी तो हसण्यावर घेऊन जातो. या जगामध्ये अनेक लोक आहेत जे बिचारे परिस्थितीमुळे म्हणा, कशामुळे किंवा स्वभावामुळे, त्यांना बिचारांना काही बोललं तरी ते आपल्या हसण्यावर टाळून घेऊन जातात. एकच गोष्ट लक्षात, मूक बधीर लोक असतात त्यांना काय 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 नसतं. मूक बधीर लोकांना सांगा बरं, जीभ नसते का? बोलू शकतात का ते? मग का नाही बोलू शकत? जीभ तर आहे ना, आपल्याला पण जीभ आहे तशी त्यांनाही जीभ असते. आपण तोंडातून आवाज काढतो तसं ते पण तोंडातून आवाज काढू शकतात. मग ते बोलू का नाही शकत? काय वाटतं तुम्हाला? मूक बधीर, डेफ अँड डम म्हणतात त्यांना, का नाही बोलू शकत? सांगा सायंटिफिक रिझन. मॅडम, डॉक्टर मॅडम सांगा. हा, कारण की कसं असतं की त्यांनी ते काही ऐकलंच नसतं आयुष्यामध्ये, है ना, ऐकलं नाही, त्यामुळे ते बोलू शकत नाही. ते बोलू शकत नाही कारण की त्यांना ते ऐकू येत नाही. आपण जे ऐकतो आणि मग त्या हिशोबाने हळूहळू मम्मी मम्मी मम्मा डॅडी डॅडी करत 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 मग आपला हा हळूहळू काय शब्द संग्रह वाढतो आणि आपण उत्तमरित्या बोलू लागतो. त्यांना ऐकूच येत नाही. हो प्रियांनो, या दिवसामध्ये काय ऐकायचं काय नाही ऐकायचं हे तुम्हाला ठरवण्याची गरज आहे. आपण सगळ्या गोष्टी ऐकतो आणि सगळ्या गोष्टी साठवून घेतो आणि मग आपली बडबड पण चालू. आपण ही अशी बोलली, ती तशी बोलली, तो तसा बोलला, हा असा बोलला, सगळं जमा करून ठेवतो. यस, माझ्याबद्दल आहे का, माझ्याबद्दल आहे का, तू काय बोलली, माझ्याबद्दल काय बोलली सांगा, माझ्याबद्दल काय बोलला, सगळ्यांचे विचारच बसतो. अहो तुमच्याबद्दल काही बोलणं, तुम्ही जर खरा स्थिती आहात, तुम्हाला कोणी काय बोललं तर काहीच फरक नाही पडायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हा, कारण की तो व्यक्ती तुमचा न्याय करू शकत नाही आणि तो तुम्हाला काही खाऊपिऊ घालत नाही. देवच तुमचा न्याय करणार आणि देवच तुम्हाला पुरवठा करतो. येस, तो व्यक्ती तुमच्याबद्दल बोलत आहे, तो बोलतो, त्याला तोंड आहे, त्याला बोलू द्या. आणि आत्ताच आपण शिकलेल्या वचनामध्ये की प्रत्येक व्यर्थ शब्दाचा न्याय देव घेणार आहे, झाड देव घेणारच आहे. त्यामुळे तुम्ही लोकांचं स्टेटमेंट, लोकांनी बोललेले शब्द हे आपल्या मनामध्ये साठवून ठेवतात किंवा मनाला लावून घेतात आणि मग जेव्हा ते सगळे साठवलेले आहेत, आपण ऐकलेले आहे आणि मग ते निघतात पण बाहेर, ते नंतर पण निघतात. परंतु जे शहाणे असतात ते या सगळ्या गोष्टी, एक कान आहे आणि दुसराही कान आहे, मग काय करायचं, एका कानाने आणि दुसऱ्या कानातून सोडून द्यायचं, दुसऱ्या कानातून सोडून द्यायचं. साठवू नका, आपल्याला साठवायचं नाहीये. आणि जे साठवतात ते नेहमी दुःखी राहतात कारण की त्यांना रात्री झोप लागत नाही. सगळीकडे जेव्हा शांतता होते
तेव्हा ते एकमेकांना उठत, अहो ऐका ना, झोपू द्या तर, अरे ती बाई मला अशी का बोलली तुम्ही सांगा. आता तो नवरा म्हणतो, अरे मला काय माहित बाबा तुझं काय झालं काय, मग ठीक आहे, मग मी सगळ्या गोष्टी सांगतो तुम्हाला. आणि अनेकदा अशा गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात की आपण जेव्हा सगळे झोपलेलं असतात तेव्हा आपल्या प्रियजनांना आपण अशा प्रकारे विचारतो की आपल्या हृदयाशी आपण बोलत राहतो, आपली झोप उडून जाते. खऱ्या अर्थाने कोणाच्या काही बोलण्यामुळे तुमची झोप उडणं हे एक विचित्र बाब आहे, परंतु ते घडतं. एक मनुष्य म्हणून त्या गोष्टी आपण आपल्या जीवाला मनाला लावून घेतो आणि आपण दुखावले जातो. परंतु ही बाब देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपला विरोधी शत्रू तो व्यक्ती नाही, हा शैतानाच्या करून ट्रॅप करण्याचा प्लॅन आहे. काही फार इमोशनल लोक असतात, काही लोक फार इमोशनल असतात, त्यांना पटकन असं काही बोललं की लगेच रडायला लागतात. खास करून स्त्रियांच्या आपण म्हटलं तर त्यांना लगेच ती बाब टोचते आणि टोचल्याबरोबर त्यांचे गळागळा अश्रू गळायला लागतात आणि मग त्या गोष्टीचे साठवून ठेवतात. त्या गोष्टीचे निश्चितच हा स्वभाव आहे, परंतु प्रियांनो आपल्याला त्या स्वभावावर देखील नियंत्रण मिळवणं अतिशय गरजेचं आहे. कारण की जर तुम्ही त्या गोष्टीवर नियंत्रण मिळवलं नाही तर तुम्हाला कठीण समयाला सामोरे जावं लागणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहबाजूला निंदा करणाऱ्यांची गर्दी होते. ते सर्व नुसते बोलत नव्हते तर त्यांनी त्याच्या डोळ्याला पट्टी मारून बांधून त्याच्या चपकाळा मारल्या आणि विचारलं की तू अंतर्ज्ञानी आहे, ओळख कोणी तुला मारलं. तरी तो गप्प राहिला. त्याला फटके मारले तरी देखील तो गप्प होता. त्याला वधस्तंभ त्याच्या खांद्यावर लादण्यात आला तरी तो गप्प ते सर्व काही सहन करत होता. त्याचे शिष्य पेत्र देखील म्हणतो की असा तुझ्यावर प्रसंग येऊ नये, कारण की येशूने म्हटलं की शास्त्री आणि पुरुषांच्या द्वारे छळलं जाणं, मृत्यूला सामोरं जाणं, तिसऱ्या दिवशी उठणं हे अगत्याचं आहे. तो म्हणतो नाही, तुझ्या बरोबर असं होऊ नये. तो म्हणतो अरे सैताना तुझ्यामुळे, तुझ्या या कार्याच्या मुळे माझा देवाची योजना हे कुठेतरी माझ्या जीवनामध्ये पूर्ण होऊ शकत नाही. हो प्रियांनो, हे लक्षात ठेवा, येशू ख्रिस्ताला काय लाज लज्जा नव्हती, येशू ख्रिस्ताला काय मान सन्मान नव्हता. येशू ख्रिस्त राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू होता. परंतु या जगामध्ये आल्यानंतर एक सर्वसामान्य मनुष्य जे पापी आहे त्यांच्या बरोबर डील करत असताना, त्यांचे पाप घेत आपल्या मस्तकी घेत वधस्तंभावर जात असताना निश्चितच शाप, क्रोध हे सर्व काही उतरणार. हो प्रिया, या जगामध्ये राहत असताना तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करतात, तुम्ही इतरांसाठी सेवेसाठी सुखादुःखात धावून जातात, इतरांना मदतीचा हात देतात, इतरांवर प्रीती आणि प्रेम करतात, इतरांशी चांगल्याने बोलतात. हे देवाला आवडतं की नाही आवडत सांगा बरं? आवडतं किंवा नाही? यस, ही देवाची आज्ञा पालन आहे. पण सैतानाला आवडेल का? सैतानाला आवडेल की ही बाब? नाही. ही बाई सगळ्या सुखात दुःखात जात, हा व्यक्ती सगळ्या सुखात दुःखात जातो, सगळ्यांना प्रेम करतो, प्रीती करतो, मदतीचा हात देतो, प्रार्थना करतो आणि चांगल्या प्रीतीने बोलतो, हे सैतानाला कधी देखील आवडणार नाही. कारण की त्याचा सिंह हे एक प्रतीक म्हणून त्याच्यासाठी गरजणारा सिंह, शांत कोकरा नाही, तो सिंह आहे, गरजणारा सिंह आहे. हो प्रियांनो, आणि ह्या समय जेव्हा आपण त्याच्या आहारी जातो तेव्हा आमचा स्वभाव देखील गरजणारा होतो. आम्ही कोकऱ्यासारखं निश्चितच नम्र आणि लीन होत नाही. आणि त्याचा परिणाम हा होतो की प्रत्येक व्यक्ती जेव्हा जेव्हा आमच्यावर किंवा आमच्या बरोबर बोल करतो, आम्ही गरजायचाच प्रयत्न करतो. आणि हे चिन्ह आहे, हे प्रदर्शक आहे, आमच्या ठाई सैतानाचा आत्मा वास करत आहे. आणि यामुळे प्रियांनो, यामुळे ही बाब आपण लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की या दिवसामध्ये या स्वभावापासून जर आम्ही दूर राहिलो नाही, या स्वभावापासून आम्ही स्वतःला दूर राखू शकलो नाही, तर आमच्यासाठी त्या न्यायासनाच्या समोर पुढे उभा राहत असताना, अनेक चांगल्या गोष्टी असताना देखील बोलण्यामुळे आम्ही दोषी ठरणार आहोत. आणि त्याचा परिणाम हा होणार आहे की आशीर्वादित लोकांबरोबर आपण त्या स्वर्गीय आनंदामध्ये नव्हे तर पापी लोकांच्या समवेत आपण सार्वकालिक नरकामध्ये जाणार आहोत.
जरी आपण मर्डर केले नाही, आपण व्यभिचार केले नाही, आपण अनेक मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या नाही, परंतु नुसतं बोलण्यामुळे, आपण बोलण्यामुळे अनेकांचं हृदयाचा खून केलेला आहे, हे पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतं. आणि त्यामुळे प्रियानो, ही बाब अतिशय गंभीरतेने घेण्याची गरज आहे. आणि अशा समय जर तुमचा आणि माझा स्वभाव असा आहे, दोन लोक आहे, एक तर बोलणारे आणि दुसरे बोलणे खाणारे. आता तुम्हाला बोलणारे असायला पाहिजे की बोलणारे खाणारे व्हायचं? सांगा बरं. बोलणं खाणारे व्हायचं की बोलणारे व्हायचं? सांगा, काय वाटतं तुम्हाला? फळकतं का? आम्ही कशाला कोणाचं ऐकून घ्यावं? कोणी आम्हाला काय खाऊ पिऊ घालता का? उगाच कशाला कोणाचं ऐकून घ्यावं? आणि असं बोलून आपण अनेकदा ह्या गोष्टीच्या बद्दल विचार करतो. मी नेहमी एक उदाहरण देतो की 3 मित्र बसले होते आणि एक व्यक्ती तिथून आला आणि त्यांनी ठरवलं की हे स्वतःला ख्रिस्ती म्हणतात, बघू आता हे टेस्ट मी घेतो, त्यांचा मी टेस्ट घेतो. आणि मग त्यांनी टेस्ट घेत असताना पहिल्याच्या व्यक्तीच्या थोबाडीत मारली आणि तोही उठला आणि त्यांनी त्याच्या थोबाडीत मारले. आणि त्याने म्हटलं, अरे हा टेस्ट मध्ये फेल झाला, कारण की पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की अशा प्रकारचं कार्य करू नको. मग दुसऱ्याच्याकडे गेला, त्याने एका थोबाडीत मारली आणि मग त्याने दुसरी बाजू तोंडाची केली, इथे मार. मग त्याने तिथे मारला आणि मग त्याने परत या तोंडावर तिसऱ्यांदा मारलं, इकडच्या बाजूने मारलं, मग इकडून मारलं. मग जेव्हा इकडून मारायला लागला तो चिडला आणि बायबलमध्ये 2च वेळेस आहे इकडे मारायचं, मग तिसऱ्या वेळेस मी सहन करणार नाही, तिसऱ्या वेळेस मी सहन करणार नाही. पण तिसरा व्यक्ती जो आहे त्याला मारलं आणि तो म्हणे, बंधू निश्चितच तू माझा शत्रू आहे किंवा तू मला मारत आहे, छळत आहे, परंतु मी तुझ्यासाठी प्रार्थना करीन. मी तुझ्यासाठी काय करीन? प्रार्थना करतो की हे देवा, ह्याला सुबुद्धी द्यावे, ह्याला प्रीती शिकवावी, ह्याला क्षमा करावी. प्रेज द लॉर्ड. आणि येशू ख्रिस्ताचं हे शिक्षण आहे. नुसतं सहन करणं हे पुरेसं नाही. येशू ख्रिस्ताने सर्व मान, अपमान, निंदा, यातना सहन करत नुसता गप्प राहिला नाही, तर तो पहिले स्टेटमेंट की हे पिता यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात यांना कळत नाही. यस, येशू ख्रिस्ताने मूक मार सहन करण्याबद्दल सांगितलेलं नाही. येशू ख्रिस्त म्हणतात, जर एक को जास्त तो गोस कर का, अंगार का पाहिजे तर त्याला दे. या सर्व गोष्टी सहन करत असताना देखील येशू ख्रिस्ताने हे सांगितलं की प्रार्थना करा, विशेष करून आपल्या वैरांवर प्रार्थना करा. मत्तेय शुभवर्तमान 5व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण जातो आणि त्यामध्ये आपल्याला दिसून येतं, मत्तेय 5 मध्ये डोंगरावरील प्रवचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने 44 आणि 45 मध्ये काय सांगितलं, वाचूया. नुसतं छळ सहन नका करू, वैऱ्यावर नुसतं प्रीती करू नका, तर तुम्ही त्यांच्यासाठी काय करा? प्रार्थना करा. आणि ही बाब अनेकदा आपण विसरून जातो. आपण सहन तर करतो, आपण अपमान निंदाचं सहन करतो आणि म्हणतो जाऊ दे बाबा, दिलंच, विसरून जाऊ नका त्याला. मी एक संदेशाचा टॉपिकच दिलं होतं, खूप लोकांनी त्या लोकांनी की जे शत्रू आहे त्यांना विसरू नका. लोकांनी म्हटलं, अरे वा, ह्याच्यामध्ये आता काय बदला घ्यायचा, काय अत्याचार करायचा, कशा प्रकारे त्यांना टार्गेट करायचं, ह्याबद्दल संदेश असेल. आणि मग जेव्हा त्यांनी संदेश ऐकला तर शेवटी त्यांना कळालं, अरे ह्याच्यामध्ये ते लिहिलं की शत्रूंसाठी तुम्ही प्रार्थना करा. यस प्रियानो, त्यांना विसरू नका, कारण की ते जर तुम्हाला आणि मला जर छळत आहे तर देवाने तुम्हा आणि माझ्यापर्यंत त्यांना आणलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जे विश्वासणाऱ्या लोकांपर्यंत जेव्हा कोणालाही देव घेऊन येतो, ते कदाचित ते तुमच्यावर अत्याचार अन्याय करणारा असेल, परंतु त्यांना देवाने तुमच्या हातात दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. ते तुमच्यासाठी देवाने दिलेलं आहे. उजवीकडे डावीकडे जे चोर होते, येशू अपराधी होते, ते येशूच्या उजव्याकडे, त्यांचा आणि येशूचा काही कनेक्शन होता का? नाही, परंतु त्यांनी येशूला शिव्या शाप दिलेले आहे दोघांनी. परंतु येशूने निश्चितच त्यांच्यापैकी एकाला तारणापर्यंत घेऊन गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस, त्यांचा ह्याचा काही कनेक्शन होतं, त्याच्याबरोबर सहभागी नव्हता, काही नव्हता, परंतु जेव्हा ते इतर लोकांच्याकडे बघून, इतर सर्व छळणाऱ्या आणि अपमान करणाऱ्या लोकांच्याकडून ते देखील तसंच करू लागले, मग येशू ख्रिस्त त्यांना देखील विशेष प्रकारचा आशीर्वाद देण्यासाठी सज्ज झाला. जेव्हा त्यांनी आपले येशू ख्रिस्ताला निश्चितच अपराध आणि पाप
मुक्तीवाला आणि तारणारा म्हणून बघितलं आणि त्यांना त्या संधीचा लाभ देखील मिळाला. येस, शत्रू जे आहे तुमच्यापर्यंत येतात तो मनुष्य आहे, तो रक्तमांसाचा व्यक्ती आहे, तो तुमच्यापर्यंत येत आहे म्हणजे निश्चितच काहीतरी दृष्टिकोनातून तो येत आहे. आणि तो दृष्टिकोन हा आहे की त्याने तुम्हाला आणि मला मारावं, छळावं, अपमान करावा. परंतु आम्ही नुसतं सहन करणारे नव्हे, तर पुढे लिहिलेलं आहे 45 वचन वाचा पुढे. पुत्र व्हावे. येस, तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करत आहात. म्हणजे तुम्ही काय मिळवलं आहे, तुम्हाला काय मिळालेलं आहे, निश्चितच त्या व्यक्तीचा आत्मा तर देवाकडे निश्चितच आकर्षित होणार आहे. कारण की जेव्हा आपण तो आपल्यावर अत्याचार करतो आणि आपण त्याच्यासाठी प्रार्थना करतो तर त्याच्या हृदयाला कुठेतरी टच होतं. अरे, इतक्या दिवस आम्ही गपचूप मार खाणारे लोक बघितलेले, अन्याय करणारे आणि विरोधात हातावरच्या बदल्यात लाठीच्या बद्दल काठी देणारे लोक बघितले. परंतु इथे काहीतरी विचित्र घडत आहे आणि ते म्हणजे की हा प्रतिकार तर करत नाही, परंतु ह्याचा प्रतिकार जो विचित्र प्रकारचा दिसतो आणि तो म्हणतो देवा ह्यांच्यावर माझा बदला घ्या, असं नाही तर देव ह्यांना क्षमा कर. आणि मी त्याच्यासाठी प्रार्थना करतो. आणि ते कार्य काय आहे 45 वचनामध्ये लिहिलं की तुम्ही आपल्या स्वर्गीय पित्याचे पुत्र व्हावे, कारण तो वाईटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमान व अनितिमान यांच्यावर पाऊस पडतो. देवाच्या शिवाय शाप देतात, देवाच्या विरोधात वागतात, देवाला मानत नाही, देवाला जुमानत नाही, त्यांच्यावर पाऊस आणि सूर्य पडत नाही असं होत नाही. देव त्यांच्यावरही प्रीती करतो. उलट ते जेव्हा देवाच्याकडे येतात तेव्हा स्वर्गीय दूत आनंद करतात. प्रेज द लॉर्ड. स्वर्गीय दूत आनंद करतात. एवढी मोठी घटना जगामध्ये घडत असते म्हणजे देवाची दृष्टी त्यांच्यावर पण आहे. आणि तो जर तुमच्यावर अन्याय करत आहे, अत्याचार करत आहे, तुमच्यापर्यंत येत आहे, तर ही सैतानाची योजना जरी असू शकते, परंतु आपल्या येशूच्या द्वारे त्या सैतानाची योजना आपण ध्वस्त करू शकतो. प्रेज द लॉर्ड. आपण म्हणतो काय जिकडे जा तिकडे, इकडे घर बदललं तिकडे घर, लोक आमच्या वाईटावरच आहे, आम्हाला छळतच बसतात, आमचा अपमानच करतात. अहो, आपण जगामध्ये आहो, अशा प्रकारचे लोक सर्वत्र तुम्हाला मिळाला. तुम्ही किती दिवस घर आणि बिल्डिंग आणि कॉलोनी बदलत बसणार की ताळीवाला रोडमध्ये असे लोक, ताळीवाला तसे लोक, इथे असे राहतात, तिथे. आज परत एक बार प्रभू येशू ख्रिस्त हाच प्रश्न तुम्हाला विचारते, तुम्ही जिथे राहतात, ज्यांच्यामध्ये राहतात, ते लोक तुम्हाला देवाने दिलेले. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्यांना नाही. तुम्ही बकरे गरीब गाय आहे म्हणून लोक आम्हावर दगड मारतात आणि आम्हाला अत्याचार करतात हे समजू नका. ते लोक तुमच्या सामर्थ्याने देवाने तुमच्या हातात दिलेले यासाठी की तुमच्या जिवंत देवाच्या सामर्थ्याच्या द्वारे तुमच्या प्रीती आणि निश्चित तारणाच्या ज्या आशीर्वाद आणि जे काही लाभाच्या द्वारे त्यांना देखील लाभ मिळावा. परंतु आपण पळतो. येशू ख्रिस्त देखील गेत्सेमने बागेमध्ये त्या शिष्यांसाठी प्रार्थना करत असताना म्हणतो की ह्यांना काढून घ्यावा अशी माझी इच्छा नाही. येस, मी चाललो आणि ह्यांनाही काढून घ्या असं देवाची कधीही इच्छा नव्हती. तर यांना तू या लोकांमध्ये जो अंधकार आहे, पाप आहे आणि सर्व प्रकारचे पापाचे बंधन आणि सगळ्या प्रकारचे चिखल आहे त्यामध्ये देखील सुरक्षित ठेवावं, ही देवाची इच्छा आहे. ही देवाची इच्छा आहे. यस प्रियांनो, आम्ही पळतो, स्वतःला प्रोटेक्ट करतो, स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा परिणाम हा होतो की एक संधी जी देवाने तुमच्या आणि माझ्यापर्यंत आणलेली ती आपण गमवतो. आणि त्यामुळे अनेक जण या दिवसामध्ये अनेक जण घर तोडून, घर फोडून पळून चाललेले. मुलगा त्रास देतो, मुलगी, भाऊ त्रास देतो, सोडून चला घर. आणि मी अनेकदा हे सांगितलं की तुम्ही जर विश्वासणारी आहे, तुम्ही जर प्रार्थनाशील आहे, तुमच्या घरामध्ये परिस्थिती विचित्र आहे, घालणं भांडणी होते, खाणं पिणं चालू आहे, व्यसनं चालू आहे, सर्व प्रकारच्या अंधकाराची शक्ती आहे, तुम्ही त्या घरासाठी प्रकाश आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणणार अरे बापरे चला मी इथं सोडून चालले, मग संपलंच ना, त्या घराचा नाशच ठरलेला आहे. आता तुम्हाला ठेवलंच त्यासाठी घरामध्ये, किंवा त्या घरामधून तुम्हाला निवडलंच देवानी यासाठी की त्या घरामध्ये नाही घराण्यामध्ये बदल व्हावं. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही म्हणता मी तर पळून चाललो, मी तर ह्या चर्चला जाईल, मी त्या चर्चमध्ये जाईल, मी ह्या लोकांमध्ये बसेल. अहो, देवाने तुम्हाला आणि मला निश्चितच नुसतं प्रोटेक्ट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला जगात पाप्यांमध्ये काय यावं हा प्रश्न विचारा.
तो काय तिथे देवाच्या पवित्रतेमध्ये, शुद्धतेमध्ये आणि सर्व प्रकारच्या वैभवामध्ये नव्हता का? तो का पापाच्या दलदलीमध्ये आला? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. तो आला, नुसता आला नाही तर त्या जगाचा प्रकाश झाला. आणि आता तो म्हणतो मी जातो, आता तुम्ही जगाचे प्रकाश आहात. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही म्हणतो नाही 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 नाही, आमचा खूप छळ होतो, आम्हाला खूप अत्याचार होतो, आम्ही पळून चाललो, आम्ही घर सोडून चाललो, आम्ही इकडे जातो, आम्ही तिकडे जातो. अहो, तुम्हाला देवाने एक संधी निर्माण केलेली आहे. आणि अशा समय जर तुम्ही अंतकरणाला लावूनच घेत बसलं त्यांना, अरे हे तर असंच बोललं, मग तर सैतानच विजय झालेला आहे. तुम्ही तर पळणारच आहे. कोण लोक टिकतील? त्यांना माहित आहे हे त्यांचं काम करत आहे. ते चुकीचे लोक नाही, त्यांची वृत्ती, त्यांच्या मागे असला सैतान त्यांना भडकवत आहे. कोणाच्या विरुद्ध? चांगल्या माझ्या विरोधात भडकत. त्यामुळे आपण आपल्याला काय करायचं? त्यांच्या बोलण्याकडे, त्यांच्या कृतीकडे दुर्लक्ष करायचं आणि त्यांना काय करायचं? क्षमा करायची. कारण की आपल्याला माहित आहे त्या क्षमाच्या बरोबर जी केली गेलेली क्षमेची प्रार्थना आहे, देवाच्याकडे रद बदली की प्रभू तो काही जरी बोलला, ती काही जरी बोलले तरी मी मनावर घेणार नाही, परंतु प्रभू मला माहित आहे तो नाही तर त्याच्या मागे असलेल्या सैतानी वृत्ती, सैतानी प्रवृत्ती ही माझ्याशी बोलत आहे. परंतु मला विश्वास आहे की जे देवाने मला प्रीतीचा, प्रेमाचा, क्षमेशीलतेचा आत्मा दिलेला आहे, एक दिवस तो त्यांना बदलणार आहे. प्रेज द लॉर्ड. तो त्यांना बदलणार आहे. आणि ही वृत्ती ख्रिस्तापासून आहे. हे ख्रिस्तीमय क्षमाशील जीवन आहे. परंतु आपण शॉर्टकट घेतो, आपण तिथून पळून जातो, आपण त्यांच्यामधून निघून जातो आणि मग म्हणतो नाही नाही, चांगलं शुद्ध पवित्र धार्मिक वातावरण आहे, त्यामुळे मी घर सोडलेले. आणि असं म्हणून आपण खूप मोठे आशीर्वाद जे नुसतं स्वतःलाच नव्हे तर घराला मिळणार होतं ते आपण गमवून बसतो. आणि त्यामुळे पुढे बघा 46व्या वचनामध्ये मत्तई शुभ वर्तमान याचा 5वा अध्याय डोंगरावर प्रवचनात तो म्हणतो, कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्याच्यावर तुम्ही प्रीती केले तर तुमचे प्रतिफळ काय? चांगले बोलतात, तुम्ही चांगले बोलतात, चांगलं चाललंय. फराळाचं देणं, फराळाचं घेणं, फराळाचं देणं, फराळाचं घेणं, हे चाललंय तुमचं. पण ज्यांच्याकडे काही नाही त्यांना तुम्ही देताय तर वेगळी गोष्ट. काय ते देतात म्हणून तुम्ही दिलं म्हणून त्यांनी दिलं, ह्याच्यामध्ये काय विशेष गोष्ट? जे तुमच्यावर प्रीती करतात तुम्ही त्यांच्यावर प्रीती केली तर काय? गद्दारी तसे करतात, पापी लोकही तसेच करतात, मग तुमच्यामध्ये काय फरक आहे? नंबर 2 तो म्हणतो, तुमच्या बंधुजनांना मात्र प्रणाम करत असला तर विशेष काय? परराष्ट्रीय तसेच करतात. तो हाय हॅलो करता, गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून, तुम्ही गुड आफ्टरनून करता, काय विशेष गोष्ट आहे त्याच्यामध्ये? काही विशेष गोष्ट नाही. याच तो तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्हीही पूर्ण व्हा. हायलाइट करा, तुम्हीही पूर्ण व्हा. प्रेज द लॉर्ड. तो नुसतं सलाम, प्रेज द लॉर्ड, गुड मॉर्निंग पर्यंत नाही, तर तो पूर्णतेकडे तुम्हाला घेऊन जातो. कारण की जिथे देव आहे, देवाचा आत्मा आहे, तिथे अंधकार नाही, तिथे अंधकारची सत्ता नाही, तिथे द्वेष नाही, तिथे घृणा नाही, तिथे सर्व प्रकारच्या शत्रुत्व नाही, तर तिथे क्षमा, प्रीती, आनंद आणि सर्व प्रकारच्या गौरव देवाचा होत राहतो. प्रेज द लॉर्ड. यामुळे तुम्हाला आणि मला शिकण्याची गरज आहे की शत्रुत्व तर आहे, या सर्व प्रकारच्या घृणा आहे, यापासून तुम्हाला आणि मला या दिवसामध्ये वाचायचं आहे. कारण की या दिवसामध्ये हे विपुलतेने वाढताना सर्वत्र दिसत आहे. आज आपल्या देशाची अवस्था जी आहे ती आपल्याला दिसत आहे की हे विद्वेष, घृणा ही सर्वत्र पसरवली जात आहे. जाती आणि धर्मामध्ये विद्वेष पसरून स्वतःची सत्ता मिळवणं किंवा काही मतं मिळवणं निश्चितच सोपं असलं. कदाचित तुम्हाला पद मिळतील, कदाचित तुम्हाला खुर्च्याही मिळून जातील. परंतु प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा की जी गोष्ट पेरली तीच उगवते. ते आज पेरत आहे, येणाऱ्या दिवसामध्ये ते उगवणार आहे. ज्या राष्ट्राचे ते स्वप्न बघत आहे ते राष्ट्र कधीच, ते घर कधीच उद्ध्वस्त झालेलं असं ते त्यांना कळणार नाही. ते त्यांना कळणार नाही. आज परत एक बार आपण प्रभूच्या जवळ आलो असताना, त्याच्या वचनाच्याकडे जात असताना देव आपल्याला हे सांगतं की तुम्ही प्रीतीने जिंका, शत्रुत्वाने नाही, बळाने नव्हे, शब्दाने नव्हे, तर प्रीतीच्या द्वारे जे जिंकणं आहे ते कायमस्वरूपी टिकतं. ते कायमस्वरूपी टिकतं. आणि ते जेव्हा तुम्ही करतात तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने, वेळ लागतो, ह्या गोष्टीला वेळ लागतो. जेव्हा आपण अनेक लोकांमध्ये जातो, अनेक लोकांमध्ये बसतो,
अनेक ख्रिस्तीतर लोकांमध्ये जातो तेव्हा त्या लोकांना तुमच्या आणि माझ्याबद्दल काही गोष्टी विचित्र वाटतात. अरे हे लोक असे, हे लोक यांना हे चालत नाही, त्यांना ते चालत नाही, हे चालत नाही. आपल्याला लय शहाणे समजतात ते लोक, लय धार्मिक समजतात ते लोक. आणि अशा समय ते देखील जाणून बुजून नाही, परंतु ती त्यांची वृत्ती ते आपल्याला दाखवतात. आणि अशा समय तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागतं. लगेच रिझल्ट नाही मिळणार तुम्हाला, लगेच रिझल्ट मिळणार नाही. तुम्हाला त्यांना जिंकण्यासाठी वेळ द्यावा लागणार, समय द्यावा लागणार. एका दिवसात काही प्रीती आणि प्रेमाचे झरे व्हायला लागणार नाही, तुम्हाला वेळ द्यावा लागणार. प्रभू येशू ख्रिस्त देखील म्हणतो की आता सेवा कार्यासाठी तुम्ही थांबा. पेंटिकॉस्टच्या दिवशी जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला येईल तेव्हा तुम्ही यरुशलेम पासून पृथ्वीच्या शेवटापर्यंत मग तुम्ही सेवा कार्याला प्रारंभ. तुम्हाला वेळ द्यावा लागेल, तुम्हाला थांबावं लागेल, वेट अँड वॉच करावं लागणार. आणि यासाठी हीच सहनशक्ती, हीच ज्याला म्हणतो वृत्ती तुम्हाला मला ठेवावी लागणार आहे. प्रत्येक गोष्ट लगेच प्राप्त होईल असं नाही. ते तुम्हाला आणि मला ऑब्झर्व करत आहे. ते तुमच्या आणि माझ्यामधला ख्रिस्त तपासत आहे. ते तुमच्या आणि माझ्यामधलं जिवंत देवाचं सर्व प्रकारची क्षमाशीलता, प्रीती तपासत आहे. त्यामुळे भडकू नका लगेच. एकदा केलं जाणं काय सारखं सारखं आम्ही हेच करायचं असे म्हणून अनेकदा आपण चिडून जातो की किती वेळेस. आणि हाच प्रश्न जेव्हा विचारलाय 7च्या 70 वेळेस, किती वेळेस क्षमा कर? 7च्या 70 वेळेस. म्हणजे करतच राहा, तू करत राहा नियमित. ही बाब प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितली. आणि त्यासाठी तो पित्याच्याकडे आणि त्या स्वर्गाकडे हात दाखवतो आणि तो म्हणतो त्यांच्याकडे बघा. यस, न्यायाचा समय प्रत्येकासाठीच ठरलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला ही बाब जाणून घ्यायला पाहिजे. परंतु मग आपण म्हणतो मग आमचं काय? आमच्यावर तर अन्याय होतोय, आमच्यावर नाही, आमच्यासाठी कोणीतरी उठणार आहे किंवा नाही. आणि जेव्हा दानियल याचा 6वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये एक अन्याय आपल्याला दिसतो, परंतु आपल्याला ही गोष्ट दिसते 6व्या अध्यायामध्ये आणि 16 वचन वाचा. दानियल 6:16. जेव्हा त्याच्या विरुद्ध कट रचण्यात आलेला आहे आणि तो नित्य नियमाने प्रार्थना करतो, 3दा गुडघे टेकून प्रार्थना करतो, देवाला धन्यवाद देतो आणि देवाची आज्ञा तो पाळत नाही. आणि जो देव ह्यांनी ठरवलेला आहे दर्यावेश राजाने, त्याला तो जुमानत नाही, त्याची आराधना करत नाही. तेव्हा फरमान हे काढण्यात आलेलं आहे की त्यांना सिंहाच्या गुहेत टाकण्यात यावे. तेव्हा एक स्टेटमेंट राजा फार सुंदर करतो आणि 6वा अध्याय 16 वचनामध्ये राज काय म्हणतो बघा. यस, ज्या देवाची तू सेवा करतो तो देव तुला सोडविल. जो देवाची तू सेवा करतो तो तुला सोडविल. हा कोण बोलला? राजा बोललेला. राजाने काय केलेलं? राजाने त्याला भडकवणारे लोक होते, राजाच्या फरमानाला निश्चितच एक प्रकारे राजाला ट्रॅप करून त्याला मृत्यूदंडापर्यंत घेऊन जाणारे लोक होते. त्या सर्व लोकांनी राजाला अशा प्रकारे बघा, आता 14 वचनामध्ये लिहिलेलं आहे की दानियेलाचा त्यांनी फार विचार केला की तो बचावा, त्याचा बचाव करावा म्हणून सूर्य मावळेपर्यंत तो प्रयत्न करत राहिला. परंतु त्या फोर्समुळे, त्या जमावाच्या सर्व निश्चितच दबावाखाली तो आला आणि जे नियम त्या बॅबिलोनच्या राजाने ठरवलेले होते की नाही, आता एकदा मी जे निर्णय घेतला तो बदलता येणार नाही, त्यामुळे त्याच्याच निर्णयात तो फसला. परंतु त्याचं हृदय त्याला सांगत होतं की नाही, हा व्यक्ती चांगला आहे आणि हा निश्चितच या दशेमध्ये सामोरे जायला पाहिजे नाही. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की तो म्हणतो की मला एकच गोष्ट कळालेली आहे, तू धरला कशामुळे धरला गेला? प्रार्थनेमुळे धरला गेला. तू आपल्या देवाची उपासना करतो म्हणून तुला पकडण्यात आलेलं आहे. तुझ्यामध्ये तू काही मोठे मर्डर केलेले आहे, तू काही अत्याचार केलेले, कोण लोकांची हत्या केलेली, लुटारू आहे असं नाही. तू एकच सेवा करणार आहे त्या जिवंत देवाची. परंतु आता तो जिवंत देव तुला सोडविल, तो जिवंत देव तुला सोडविल. या देवाची निश्चितच याला ओळख नव्हती.
परंतु दानिएलाने काही कृती केल्या होत्या, त्यामुळे त्यांना कटलं होतं की दानिएलाचा देव एक वेगळा देव आहे आणि त्याच्यासाठी कोणती गोष्ट अशक्य नाही. आणि आता टेस्टिंग होतं. हे टेस्टिंग आहे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये. अनेकदा तुम्हाला ट्रॅप करतील लोक, अनेकदा तुम्हाला फसवतील, आणि अशा समयी तुम्ही जर विश्वासात आहात तर तुम्ही पळवाट शोधणार नाही, तर तुम्ही मजबूतीने उभे राहणार. बाबा तुला जे अत्याचार करायचं कर, तुला जे करायचं कर, मी तुझ्या हिशोबाने दंड भोगायला तयार आहे. आणि तो इथे लिहिलेलं आहे. त्यांनी 17 वचन, त्यांनी एक शिला आणून गुहेच्या दारावर ठेवली आणि राजाने आपल्या मुद्रेचा व आपल्या सरदाराच्या मुद्रेचा तिच्यावर शिक्का केला. तो अशासाठी की दानिएलाच्या बाबतीत काही एक फेरबदल होऊ नये. फेरबदल कोण करू शकला असता? कोण करणार होता फेरबदल? राजा. कारण की त्यांना कळलं होतं की राजाच्या मनामध्ये ह्याच्या विरुद्ध सॉफ्ट कॉर्नर आहे. राजाची बिलकुल इच्छा नव्हती की ह्याला सिंहाच्या गुहेत टाकलं जावं. राजा रात्री गपचूप येऊन ह्याला बाहेर पण काढू शकतो. त्यामुळे आता आपल्या वतीने आपण मजबूतीने प्रयत्न करावा आणि सर्व त्याने सील स्टॅम्प करून त्याला पॅक करून टाकलेलं आहे. यस प्रियानो, हे पॉलिटिक्स आहे, हे शैतान आहे, हे शैतानी वृत्ती आहे जे आम्हाला पॅक करण्याचा प्रयत्न करते, आम्हाला बांधायचा प्रयत्न करते. परंतु 20व्या वचनामध्ये गुहेजवळ दानिएलाकडे जाऊन राजा शोक स्वराने ओरडून म्हणतो, हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका. मला सांगू द्या, एवढं जरी तुम्हाला आणि मला जगामध्ये ओळख झाली की तुम्ही जिवंत देवाचे सेवक आहे, तेच मोठं कार्य करण्याचे पुरे आहे. प्रेज द लॉर्ड. यस, तुमची आणि माझी ओळख अशी होऊ द्या की माझा देव ज्याची मी आराधना करतो, माझा देव ज्याची मी प्रार्थना करतो, माझा देव ज्याच्या बरोबर मी चालतो, माझा देव ज्याच्या नावाने मी या जगामध्ये तुमच्याशी बोलत आहे, तो देव जिवंत आहे याची ओळख सगळ्यात पहिले व्हायला पाहिजे लोकांना. प्रेज द लॉर्ड. आम्ही जिवंत देवाचे उपासक आहोत याची ओळख सर्वप्रथम होण्याची गरज आहे. लोकांना पटायला पाहिजे की अरे, आम्ही जर ह्याच्यावर अत्याचार करत आहोत तर ह्यांचा देव जिवंत देव आहे आणि तो याचा बचाव करेल, परंतु तो जेव आमच्या विरोधात जर उठला तर आमचं काही खरं नाही, आमचं काही खरं नाही. हे देखील त्यांना कळणं गरजेचं आहे. हे देखील आम्हाला कळायची गरज आहे. येशू ख्रिस्ताच्या बद्दल देखील ते सगळे काही बोलत असताना बघा त्यांनी केवढं मोठं स्टेटमेंट केलं. आपल्याला त्या पिलाताने हात धुवून घेतले, म्हणजे त्याचा दोष वा तुम्ही तुमच्या लेकरावर. तो म्हणतो की नाही, ते लोक काय म्हटले, हेच रक्त आमच्या आणि आमच्या मुलाबाळावर असो. येशूच्या बद्दल जेव्हा पिलात म्हणतो की मला ह्याच्या काही कोणताही दोष आढळत नाही, मी आपले हात धुतो, तुम्ही बघा तुम्हाला काय करायचं ते करा, तेव्हा ते लोक काय म्हटले, याचा रक्ताचा दोष आमच्या आणि आमच्या मुलाबाळावर असो. यस प्रियानो, हे कठीण आणि विपरीत मोठे स्टेटमेंट आहे. ते देवाच्या विरोधात जेव्हा आपण केलं जातं, इसवी सन 70 पासून आजवर त्या इस्रायल लोकांना त्यांच्या मुलावर त्या रक्ताचा दोष आहे. आज आपण बघत आहे वॉर जे चालू आहे, इस्रायल, इराण आणि सर्वत्र गाझा पट्टी आणि वेगवेगळ्या टेररिस्ट देशांबरोबर, हे सगळं काही दिसत आहे. जेव्हा आपण देवाच्या रक्त आणि देवाच्या सर्व प्रकारच्या क्रोधाला स्वतःहून बोलावतो, त्याच्यापासून बचावणं हे कठीण आहे. ते देवाला मानणारे लोक होते, आज देखील मानतात, परंतु देवाच्या पुत्राला त्यांनी मानलं नाही. प्रेज द लॉर्ड. आणि आज देखील मानत नाही. आज आम्ही कोणाला मानतो? खरोखर जर आम्हाला देवाची भीती आहे, जर आम्ही देवाच्या मागे चालतो, जर आम्ही देवाच्या आज्ञा पालन करतो, तर निश्चितच आमच्या जीवनामध्ये क्षमाशीलता, प्रीती आणि निश्चितच या गोष्टीचा विचार असणं ही मजबूतीने आपण आपल्या जीवनामध्ये की आमचा देव आमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या समस्या, माझं दुःख, माझं क्लेश, मला दुखवलं, मला रडवलं, माझ्यावर अत्याचार केलं, मी माझ्या देवाच्या समोर रडणार. प्रेज द लॉर्ड. मी ह्याच्या समोर आणि त्याच्या समोर रडत बसणार नाही की बाई माझं असं झालं, माझं वाटोळं झालं. मला माझा देव माहिती आहे, माझा देव माझा अश्रू पुसण्यास समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. नुसतं अश्रूच नव्हे तर अश्रूंची मोजमाप करणारा माझा येशू आहे. प्रेज द लॉर्ड. येस, एक एक अश्रू जे गळतो त्या अश्रूचा मोजमाप करणारा माझा देव आहे. ते व्यर्थ जाणार नाही. ही बाब तुम्हाला आणि मला लक्षात असल्यामुळे तुम्ही आपले अश्रू, तुम्ही आपल्या समस्या, तुम्ही आपल्या वेदना, तुम्ही होणारा सर्व त्रास हे दुसऱ्यांवर टाकू नका, त्यांच्याशी बदला घेऊ नका, तर देवाच्याकडे का
आणि देवाच्याकडे करत असताना देवा यांच्याशी बदला घ्या असं म्हणू नका. तर देवाला म्हणा यांना क्षमा कर, परंतु मला ताकद दे, मला बळ दे, यासाठी की या शत्रूंशी लढण्याकरता मी कमी पडत आहे, मी रडत आहे, मी खसत आहे, मी दुःखी होते, मी निराश होते. देवा मला ताकद दे, मला सामर्थ्य दे, मला बळ दे. कारण की मला माहित आहे कदाचित मी पराभूत होऊन जाईल, पण माझा देव कधी पराभूत होणार नाही. प्रेज द लॉर्ड. त्याचं नाव येशू आहे. तो कधी पराभूत होणार नाही. तो कधी देखील निश्चितच मनुष्य आणि सैतानी योजनेच्या मागे नाही, तो ठेचायला आलेला आहे. तो विजयी देव आहे. आणि इथे देखील दिसतं की दानिएला जिवंत देवाचे सेवका, ज्या देवाची सेवा तो नित्य करतो, त्याला सिंहापासून तुला सोडवता आलंय काय? हा प्रश्न राजा कोणाला विचारते? त्या भिंतीला विचारते. कारण की तो पॅक होता, तो आत पॅक होता, सील लावलेलं होतं, शिला लोटलेली होती. अशा समय तो ओढून बाहेरून म्हणत आहे. आणि वचन काय लिहिलेलं आहे? तो शोक स्वराने म्हणतो. तो शोक स्वराने म्हणतो म्हणजे काय वाटतं तुम्हाला? त्याला अपेक्षा होती का वाचला असला है ना? का शोक स्वर त्याच्यामध्ये? रात्रभर बिचारा झोपला नाही, निश्चितच हे होतं. परंतु त्याला हे वाईट वाटत होतं की एक निरपराधाला मी धरून दिलेला आहे, एक निरपराधाला मी धरून दिलेला आहे. आणि ही बाब फार महत्वाची आहे. यहूदा इस्करियोतला देखील तेच वाटलं की एक निरपराधाला मी धरून दिलं, आणि त्यांनी काय केलं? जाऊन गळफास घेतलेला. हो प्रियांनो, आज आमच्याकडून अशा अपराध जर घडले असतील, निरपराधाला आपण दुखवलं असेल, तर आपल्याला स्वतःला पिडण्याची गरज नाही, तर आपण पेत्रासमाने क्षमा मागायला हवी की यस प्रभू मी चुकलो, मला क्षमा कर. इथे देखील राजा म्हणतो, तेव्हा दानिएल राजाला म्हणाला, आतून आवाज आला, राजा चिरायू असा, माझ्या देवाने आपले दिव्य दूत पाठवून तोंडे बंद केलेली आहे. कोणाची तोंड बंद केलेली आहे? सिंहाची तोंड बंद केली. यस, देवदूत येतो आणि सिंहाची तोंड बंद करतो. आणि त्यामुळे सिंहाने मला काही देखील एक उपद्रव केला नाही. त्यामुळे मी देवासमोर निरपराधी ठरलेलं आहे, आणि देवा मी आपला देखील काही अपराध केलेला नाही, काही देखील अपराध. आता प्रश्न अनेकदा हा लोकांना पडतो की देव जो आहे सिंहाचे तोंड बंद करतो, मग आमच्यावर जर बडबड करतात त्यांचे तोंड नाही बंद करू शकत का? है ना? हा प्रश्न का नाही पडत? आपल्याला पडायला पाहिजे की देवा तोंड बंद करायचं, तोंड बंद करते. आणि करतात लोक, प्रार्थना करतात, देव हिचे तोंड बंद करायचं, तोंड बंद कर, लय बडबड करते, हे लाभलं बडबड करते, तोंड बंद करायचं, तोंड बंद कर. यस, देव करू शकतो, ते करू शकतो. परंतु देवाने तोंड दिलेलं आहे उघडून बोलायला. आणि आत्ताच आपण जो एक शब्द तू मुखातून बोलशील त्याच्यासाठी तू न्यायासनाच्या समोर उत्तर देशील. हो प्रियांनो, आज देव तोंड बंद करू शकतो आणि तोंड उघडू पण शकतो. त्यांनी बोलायचं आहे, आपण ऐकायचं आहे, आणि आपण तोंड उघडायचं कोणाच्या समोर? देवाच्या समोर. प्रेज द लॉर्ड. की देवा यांना क्षमा कर. मग एक वेळेस असं येणार, तो शांत बसताना तुम्ही बोलणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, एक वेळ येणार आहे, तो अश्रू ढाळणार, तो रडणार आहे, भावा बहिणी मी चुकलो, मी तुला दुखवलं, परंतु तू विरोधात काही बोलला नाही, निरंतर मला मदत करत राहिला, माझ्यावर प्रेम करत राहिला, माझ्या सर्व प्रकारच्या सुखादुःखात तू साथ दिलेली. खरोखर माझ्या लोकांनी मला सोडलं, परंतु ज्याला मी शत्रू समजत होतो त्यांनी मला निश्चितच प्रीती आणि प्रेमाने वागवलेले आहे, मला मदत करलेले, कधी देखील माझ्या वाईट बोलण्याला मनाशी लावून घेतलं नाही, तर नीती मदतीसाठी धावून आलेला आहे. आज मला खरोखर कळाले की तुझ्या ठाई जी प्रीती आहे ती प्रीती मनुष्याची प्रीती नाही, ती देवाची प्रीती आहे. प्रेज द लॉर्ड. मनुष्य असते तर उठला असता, मनुष्य असता तर लढला असता, मनुष्य असता तर चिडला असता, परंतु तू तसं केलं नाही. हे केव्हा शक्य? तुझ्या ठाई येशू आहे, त्यामुळे शक्य आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे आता मला कळालेलं आहे की तुझ्या बाजूने देव आहे. आणि हीच बाब राजाला कळालेली आहे की हा गपशुप सिंहाच्या गुहेमध्ये गेला, आरडाओरडी केले नाही, काय केलं नाही, त्याला धरलं, जायचंय, चला सिंहाच्या गुहे. कुठे जायचंय? टाकायचं 7 तप्त भट्टीमध्ये टाका, आम्ही जायला तयार आहे, परंतु आम्ही आमच्या देवाची आज्ञा मोडणार नाही. तुम्हाला आम्हाला जे करायचं ते करा, परंतु देवाने जे आम्हाला शिक्षण दिलंय की मी प्रीती करणार, मी प्रेम करणार, मी बडबड करणार नाही, मी दुखवणार नाही, तर मी सहन करणार. इतकंच नव्हे तर मी तुझ्यासाठी प्रार्थना करणार. हे देवाने मला शिकवलं आणि ते मी करत राहणार. आणि ही वृत्ती जेव्हा दिसते, मग 7 भट्टी असो, सिंहाची गुहा असो, की जगातली कोणती परिस्थिती असो, देव उतरतो
आणि येशही तुम्हाला सुरक्षित ठेवतो. प्रेज द लॉर्ड. नुसतं सुरक्षित ठेवलं का इथे? राजाला जेव्हा ते कळालं की हे ट्रॅप करणारे जे होते, त्या ट्रॅप करणाऱ्या व्यक्तींना आता कुटुंब त्यांनी धरलं आणि खाली टाकलं. आता देवदूताने ते सिंहाचे तोंड बंद केले का? वचन काय लिहिलं तिथे? वचन मध्ये असं लिहिलेलं आहे की तेव्हा, वचन 24 वाचतो मी, दानियल 6:24 मध्ये. तेव्हा ज्या मनुष्याने दानियलवर आरोप लावला होता त्यास राजज्ञावरून पकडून आणले आणि त्यास व त्याच्या बायका मुलासह सिंहाच्या गुहेत टाकले. तेव्हा ते सिंहाच्या तडाख्यात सापडून त्या गुहेच्या तळाशी पोहोचण्यापूर्वीच सर्वांच्या हाडांचा त्यांनी सुराडा केला. यस प्रियांनो, एक लक्षात ठेवा की देवाच्या विरुद्ध, देवाच्या लोकांच्या विरुद्ध जर कोणी प्लॅन करत आहे, देव त्याला बघतो, तो त्यांना बघतो. देव निश्चितच अशा प्रकारचा अन्यायाचा जाब तो त्यांच्याशी विचारणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्हाला प्रीती आणि प्रेमच दाखवायचं, आम्हाला त्याच्याशी बदला घ्यायची गरज नाही. आता इथे न्याय कोणी केलेला आहे? राजाने केलेला आहे. हा न्याय कोणाचा होता? एक राजाचा न्याय होता, दर्यावेश राजाचा न्याय होता. परंतु आमचा राजा कोण आहे? आमचा राजा प्रभू परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. तो न्याय करणार, तो पण न्याय करणार, तोही न्याय करणार आहे. परंतु आता नाही, तो न्यायाचा समय आल्यावरच न्याय करणार आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना वाटतं आत्ताच माझ्या डोळ्याच्या समोरच दिसू दे, असं तिचा इथेच वाटोळ होऊ दे, तिथे इथेच सगळं काय होऊ दे, असं म्हणून आपण वाट बघत बसतो. आपण वाट बघत, योनासारखं वाट बघत बसतो, कधी यांचा नाश होईल, कधी यांचा नाश होईल, असं वाट बघत बसतो. वाट बघू नका. न्यायाचा समय ठरलेला आहे, त्याचा प्रतिफळाचा निश्चितच त्याला दंड मिळणार आहे. परंतु तुमचा कार्याचा पण न्याय होणार आहे, हे विसरता कामा नाही. आपण वाट बघू नका, आपण कार्य करा. आणि ते कार्य हेच आहे की शत्रूंसाठी, वैऱ्यांसाठी पण तुम्ही काय करा? प्रार्थना करा. या दिवसामध्ये हीच शिक्षण आणि हीच बाब जगामध्ये ख्रिस्ती समाजाच्या दिसल्यामुळे वैरी आणि शत्रू जे आज तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ता सारखेच छळू आणि मारू इच्छित होते, ते जिंकले गेलेले आहे. जिंकले गेलेले आहे. बऱ्याने वाईटाने जिंकले जाऊ नको, तर बऱ्याने वाईटच जिंक, बऱ्याने वाईटच जिंक. यस, या दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्याशी बोलत असताना खरोखर तुम्ही मी दुखावले गेले आहोत का? यस, मानव म्हणून खरी गोष्ट आहे. आम्हाला वाईट वाटतं, आमच्या घरचे लोक, आमचे शेजारचे लोक, आपल्या मंडळीचे लोक आम्हाला वाईट बोलतात, आम्हाला वाईट वाटतं. परंतु आपण त्याचं प्रत्युत्तर देऊ नका. तर तुम्हाला झालेलं दुःख देवाच्या समोर मांडा. देवा परंतु देव तुम्हाला हेच म्हणलं, तू अद्याप देखील तिला तोडू नको, तू त्याला अद्याप देखील सोडू नको. अद्याप देखील मी तिच्या बरोबर, त्या व्यक्तीबरोबर तुला जोडलेला आहे. आजकाल आपल्याला माहिती आहे, पती पत्नीमध्ये भांडणं होतं, लगेच डिव्होर्स पर्यंत जाताना दिसतं, लगेच सुटपत्र, लगेच तोडाटूड, आई वडील, मुलं, लेकरं हे सगळे तुटतात का? कारण की ते आपल्या मनाला इतकं लावून घेतात की सहज त्यांना असं वाटतंय की तोडणं हेच एक मार्ग आहे, हाच एक मार्ग आहे. परंतु विश्वासणारा व्यक्ती जो आहे तो तोडण्यापेक्षा जोडण्याकडे जातो. प्रेज द लॉर्ड. कारण की त्यांना माहित आहे की आई वडील, संतती परमेश्वराने दिलेलं धन आहे, संतती देवाने दिलेली हे आईबापाला माहित आहे, आणि पत्नी ही देवापासून प्राप्त झालेली आहे हे देखील माहित आहे. ज्यांनी देवाने ज्याला जोडलंय त्याला कोणी देखील तोडू नाही. आणि आपण सहजासहजी तोडायला जातो, कारण की आपण म्हणतो आता किती सहन करायचं, आता किती अत्याचार सहन करायचा, आता किती वेदनेतून जावं, आणि अशापेक्षा शांत एक वेगळं होऊन जगणं हे मला आवडतं. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही विश्वासणारे, जर तुम्ही धार्मिक आहात, तर तुमच्यासाठी मी परत एक वार हे सांगू इच्छितो की देवाने तो व्यक्ती, ती माता पिता, ते कन्या, ते पुत्र, ते शेजारी तुम्हाला दिलेले आहेत. जर तुम्ही विश्वासात प्रार्थित आहे तर परत एक बार आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा की खरोखर तुमच्या ठाई देवाचे आज्ञापालन आहे काय. आणि आज्ञापालन आहे आणि तुम्ही देवाकडे मागता, तर आज देखील देव त्यांचं हृदय, त्यांचं अंतःकरण बदलून तो त्यांचे आणि आमचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित करेल. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही विश्वासात कमी पडतो, आम्ही प्रार्थनेत कमी करतो, आम्ही क्षमेशीलतेमध्ये कमी पडतो, आम्ही त्यागामध्ये कमी पडतो, आम्ही त्याच्या वचनामध्ये चालण्यामध्ये कमी पडतो, आणि आम्ही
एक तर बदला घ्यायचा प्रयत्न करतो किंवा तोडून निघून जातो. आणि दोन्ही अवस्थेमध्ये ख्रिस्त आमच्यातून दिसत नाही, ख्रिस्ताचे आज्ञापालन आमच्यामधून दिसत नाही. आणि त्यामुळे नाश हा ठरलेला. त्या व्यक्तीचं तर निश्चितच ती संधी होती, तुमच्या जवळ येऊन येशू मिळवण्याची ती संधी त्याच्या जीवनातून गेली. परंतु आम्हाला देखील देव प्रश्न विचारणार आहे. आम्हाला देखील देव प्रश्न विचार, तुला मुलं दिलं, तुला शेजारी दिले, तुला कन्या दिले, तुला नवरा दिला, तुला बायको दिली, परंतु तू पटवून घेतलं नाही. आणि जर तू तिथे पटवून घेतलं नाही तर इथे कसं काय मी तुला पटवून घेऊ? देव हाच प्रश्न विचार, तुला कसं काय मी ओळखून घेऊ, मी तुला कसं काय जवळ करू? आणि यासाठी प्रियांनो, आज ती प्रीती आणि ती क्षमाशीलता दाखवत असता. दुखू पण नका आणि दुखावले जाऊ पण नका. प्रेज द लॉर्ड. परत एक वार, दुखू पण नका आणि दुखावले जाऊ पण नका. जर तुम्ही दुखवतात तरी व्यक्ती पळून जाईल आणि दुखवले जाल तर तुम्ही पळून जाल. रिपीट करतो, तुम्ही जर दुखवलं तर समोरचा पळून जाईल आणि तुम्ही दुखवल्या गेलं तर तुम्ही पळून जाल. त्यापेक्षा दोन्ही गोष्टी करू नका. त्याला क्षमा करा, त्याच्यासाठी प्रार्थना करा. मला सांगू द्या, वेळ लागल, येस वेळ लागणार आहे. असं अचानक काही होणार नाही की आज प्रार्थना केली उद्या बदलून जाईल व्यक्ती. वेळ थोडा द्या. आणि त्यासाठी देवाने तुम्हाला धैर्याचा आत्मा, सांत्वनाचा आत्मा, दृढतेचा आत्मा दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. देव देखील यावर्षी येईल याची वाट बघत आहे, संधी देत आहे. प्रेज द लॉर्ड. देव जर एवढी संधी देत आहे तर तुम्ही आणि मी कोण आहोत? 2000 वर्षापासून हेच पवित्र शास्त्र सांगते की येशू आता येणार. पण काय येत नाही येशू? देव काय येत नाही? कारण की सर्वांना संधी मिळा, कोणाचाही नाश व्हावा देवाची इच्छा नाही. परंतु आम्ही आपल्या डोळ्याच्या समोर लोकांचा नाश बघण्याची वाट बघतो. ह्याची केव्हा वाट लागते, ह्याचा केव्हा सर्व प्रकारचा उद्ध्वस्त होतो, ह्याची आम्ही वाट बघणारे लोकांपैकी. आणि आम्हाला आनंद वाटतो. आनंदाच्या बघ, मी म्हटलं होतं ना यांचं असं वाटोळं होणार, झालं वाटोळं. आणि अशा प्रकारे आपण सहज स्टेटमेंट करून जातो. आपल्या त्याच्या मागे देवाची इच्छा काय होती, योजना काय, हे काही कळत नाही. परंतु आपण बोलून जातो. आणि वचन काय सांगतं? प्रत्येक शब्द जर तुझ्या मुखातून निघाला त्याचा तुला न्यायस्थानाच्या समोर उत्तर द्यावं लागणार आहे. जर आपण कधी कोणाच्या बद्दल असं बोललोय तर आता देखील संधी आहे. या समय आपण अशा गोष्टीची क्षमा मागूया. कारण की आम्ही न्याय करणारे कोणी नाही, देव न्याय करणार आहे. देव त्यांचा न्याय करणार. परंतु त्यांच्याबरोबर जर आमचा न्याय झाला तर आमचं काय? आम्ही सर्व काही उत्तम अशा गोष्टी केल्या, परंतु नुसतं बोलण्यामुळे, शब्दांमुळे जर आम्ही कमी पडलो तर आता वेळ आलेला आहे की आपण फिरावं, परत एका वचनाकडे यावं. आम्ही न्याय करणारे न्यायाधीश नव्हे, तर आम्ही गुन्हेगार आहोत, ज्याची क्षमा देवाने केलेली आहे. आणि देवाने जर माझी क्षमा केली तर देवाने त्यांची देखील क्षमा करावी. आणि त्याची क्षमा करण्याकरता आम्हाला ती क्षमा काय आहे ती त्या शत्रूला किंवा ज्याला आपण म्हणतो माझ्या शेजाऱ्याला पण पटवून देणं गरजेचं आहे की त्या देवाने माझी क्षमा केली तर तुझी देखील क्षमा करेल. तुला माझ्या विरुद्ध काय बोलायचं तर बोल, परंतु मी तुझ्यासाठी प्रार्थना करणार आहे. प्रार्थना करूया. प्रभू, आज आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. कारण की पिते आम्ही दुखवले जाणार पण नाही आणि लोकांना दुखवणार देखील नाही. आणि हे साधं सोपं पवित्र परमेश्वर एक इक्वेशन आहे, एक समीकरण आहे. ते पवित्र परमेश्वर आज परत एक वार आम्हाला शिकण्यात आलेलं आहे. आज आम्ही जाणून घेतलेलं आहे प्रभू, खरोखर पिते आमच्या जीवनातून कळत न कळत आम्ही अनेकांना दुखावलेलं आहे. आमच्या शब्दांच्या द्वारे, आमच्या कृतीच्या द्वारे, आमच्या आचरणाच्या द्वारे, आमच्या वागणुकीच्या द्वारे पित्या आम्ही अनेकांना हर्ट केलेलं आहे. ते आमच्यापासून दूर गेलेले, ते आम्हाला पवित्र पित्या परत एक वार बघत नाही, ते जुमानत नाही. आमचे सख्खे आहे, ते आमच्या जवळचे आहे, आमचे शेजारी आहे, त्यांचे भाऊ बहिणी आहे, आमच्या मंडळीत लोक आहे. प्रभू आम्हाला तू क्षमा कर, कारण की आमची पात्रता काय आहे. हो पिता, आमच्यामुळे जर कोणी येशू तुझ्यापासून दूर जातो, आमच्यामुळे जर कोणी व्यक्ती येशूपासून आणि येशूच्या धारणापासून दूर जातो त्याचा दोष आमच्यामुळे आहे. हो पित्या, आम्ही अनेकदा पित्या अशा परिस्थितीला सोडून जर दूर जातो तर आम्ही दोषी आहो पित्या. आज परत एक कर प्रभू येशू मध्ये तू आम्हाला क्षमा कर. येशू, तू स्पष्ट तुझ्या वचनामध्ये सांगितलं की जे काही शब्द पवित्र परमेश्वर अशा प्रकारचे आम्ही उच्चारण न्यायाच्या दिवशी त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागणार. आज पवित्र पिता आम्ही दानियेलाकडे बघतो, आज प्रभू येशू ख्रिस्ताच्याकडे बघतो, खरोखर शद्रक मेशक अबेदनगोच्याकडे बघतो. हो येशू राजा, ते निश्चित शत्रूच्या हाती गेले आणि त्या न्यायाला सामोरे गेले, परंतु शद्रक मेशक अबेदनगो हे अग्नीपासून, दानियेल ह्या सिंहाच्या गुहेपासून निश्चितच बाहेर पडला. परंतु प्रभू येशू ख्रिस्त
परंतु प्रभू येशू ख्रिस्त आमच्या धर्माने पापांपासून साठी त्या वधस्तंभावर प्राण अर्पण झाला, परंतु तिसऱ्या दिवशी तो देखील उठलेला आहे. हो येशू, तो आम्हाला पडू देणार नाही, तो आम्हाला मरू देणार नाही, तो आम्हाला परत एक वार पुनर्जीवित करणार. तुझं वचन आम्हाला सांगतं की धार्मिक 7 वेळेस जरी पडला तरी पुन्हा उठेल. येस प्रभू, आज आम्ही दुःखामध्ये, आम्ही क्लेशामध्ये, आम्ही अडचणीमध्ये, आम्ही अनेक प्रश्नामध्ये लोळत आहोत. आमचं घर, आमचं कुटुंब, आमचं जीवन पूर्ण प्रकारे त्या आज निश्चितच सर्वकडे हास्याचा विषय झालेला आहे. हो प्रभू दया कर, आमचे अश्रू तू बघतो पित्या. आम्ही दुखावलेलं, आम्ही अनेकाने आम्हाला दुःख दिलेलं आहे, आम्हाला अनेकाने क्लेश दिला, अनेकाने आम्हाला फसवलेलं आहे, अनेकाने आम्हाला रडवलेलं आहे. ते आमचे सख्खेच आहे पित्या, आमचे शेजारी आहे पित्या, आमचे प्रियजन आहे. परंतु आज आम्ही परत एक वेळ नव्याने हे शिकलो की आम्ही त्यांना क्षमा करणार, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करणार. कारण की पित्या, क्षमाशीलतेची ही प्रार्थना जर त्या चोराला, त्या अपराध्याला जर स्वर्गीय राज्य देऊ शकते, तर निश्चितच आमच्या ह्या प्रार्थना ते आमच्या निश्चितच जे आमच्या विरोधात बोलले त्यांना देखील देवाच्या हातात घेऊन त्यांना देखील जीवन देऊ शकते. आज धन्यवाद देतो की पवित्र मंदिरातून आणि विशेष करून ऑनलाईन जॉईन झालेले प्रत्येक भक्त जे आज कष्टी दुःखी आहे, त्यांच्या मनाला तू मलम लावलं, तू गिलादाचा मलम आहे पित्या. आज पित्या तू आम्हाला धीर देतोय, तू आम्हाला सांत्वन दे, कारण की परिस्थिती कठीण आहे पित्या, आम्हाला सहन करायचं. येशू ख्रिस्त तू देखील सहन केलेले. बायबलमध्ये लिहिले प्रत्येक भक्तजनांनी शास्त्रे आणि पवित्र परमेश्वर संदेष्टे प्रेषित शिष्य प्रत्येक सहन करणारे झाले. त्यामुळे शेवटी अंत समय त्यांना निश्चितच पवित्र पित्या त्याचं प्रतिफळ मिळालं. कदाचित त्या जगामध्ये आम्हाला प्रतिफळ मिळणारही नाही, परंतु त्या स्वर्गीय राष्ट्रामध्ये हे तू आम्हाला निश्चितच मोठं प्रतिफळ देणार आहे. हो बाप्पा, आम्ही तुझ्या मागे चालतो, आम्ही आपल्या मेंढपाळाची वाणी ऐकतो, तर तू आम्हाला कधी देखील फसवणार नाही. आणि त्यामुळे पित्या आम्ही ह्या दिवसामध्ये द्वेष, घृणा, लबाडी आणि सर्व प्रकारच्या पवित्र परमेश्वर अंतकरणात राग, क्रोधाने जर भरलेला, मत्सरने भरलेला, येशू आज आमच्यावर दया कर. कारण की जे अंतकरणात आहे ते मुखा वाटे बाहेर पडतं. पवित्र परमेश्वर अनेक गोष्टी आम्ही अंतकरणामध्ये साठवून ठेवतो आणि वाट बघतो पित्या की आम्हाला बोलणाऱ्या व्यक्तींचा केव्हा सत्यानाश होईल. प्रभू क्षमा कर. हो पित्या, आम्ही कोण आहे, आम्ही अशी चिंतन करणारे, आम्ही पवित्र पित्या असे अनिष्ट चिंतन करणारे का व्हावे, हा प्रश्न आज येशू आम्हाला विचारत असताना ते सर्व मलिनता, सर्व अयोग्य गोष्टी आमच्या जीवनातून काढून टाक, यासाठी की शुद्ध आणि पवित्र हृदय देवा तुला आवडतं. त्या मंदिरामध्ये येशू तुझा वास होतो. आज सैतानी गोष्टीने आणि सैतानी विचाराने आमच्या मनामधला पवित्र परमेश्वर झोप लागत नाही. आम्ही चिडचिड करतो, आम्ही बडबड करतो, आम्ही पवित्र परमेश्वर छोट्या गोष्टीवर रागवतो, आम्ही पवित्र पिता आपला कंट्रोल सोडून बसतो. प्रभू येशूच्या नावामध्ये अशा प्रकारचे चिडके लोकांसाठी, अशा क्रोधाविष्ट लोकांसाठी, अशा प्रकारचे पवित्र परमेश्वर भरलेल्या लोकांना येशूमध्ये मोकळीकता बहाल कर. हो पिता, दया कर. कठीण आहे पवित्र पिता, परंतु तुझ्यासाठी कोणती गोष्ट अशक्य नाही. यासाठी की पिता वेळ जवळ येत असताना किंवा आमचं जगातून जाणं हे होत असताना, येशू राजा आम्ही प्रीती, प्रेमाने, क्षमेशीलतेने जगणारा आणि या जगातून जाणारा असावा. कारण की देव, जर तू आहे न्याय करणारे पित्या, आम्ही न्याय नाही आहे पित्या, तर आम्ही दोषी आहोत. आज ह्या सर्व दोष अधर्मांची क्षमा कर. यासाठी की तुझं आगमन होत असताना जेव्हा आम्ही या जगातून जाऊ किंवा या जगातून आम्ही तुझ्या योजनेवर बाहेर पडू पित्या, आम्ही शुद्ध, पवित्र, क्षमाशील आणि विशेष करून जे आत्मे, जे शेजारी, जे नातलग, जे प्रियजन तू आम्हाला दिले, त्यांच्या सलोख्याने, प्रीतीने, प्रेमाने जिंकलेले असे लोक ठरावं. पराभूत लोक नव्हे, पळपुटे लोक नव्हे, तर पित्या बहुत लोकांना ख्रिस्ताचा प्रकाश दाखवणारे हो. खरोखर दानिएलला दर्यावेश राजा म्हणतो की मला विश्वास आहे, तुझा देव जो आहे तो तुझ्या बाजूने आहे, तो तुझा बचाव करेल. आणि त्याला कळलं की खरोखर त्याचा बचाव त्याच्या देवाने केलेला आहे. हो राजा, तू आमच्या बाजूने आहे, तर देव आमच्या पक्षात आहे, तर आमच्या विरोधात कोण? देव जर अनुकूल आहे तर आमच्या प्रतिकूल कोण? कोणी देखील नाही पित्या. आणि यासाठी पित्या आम्ही आज देवाशी अनुकूल असं जीवन जगावं, याकरता सहाय्य शक्तिवान अनुग्रह प्रभू येशूच्या नावात
आमीन आमीन. thank you